पैसे गुंतवले, एवढ्याचा लॉस झाला. मी ह्या न्यूज वाचल्यानंतर माझं असं होतं की अरे मग नको घालायला ह्याच्यात. सामान्य माणूस हा विचार करतो की नको त्या वाटेला जायला. सर्वसामान्य लोकांना नाण्याची फक्त एकच बाजू दिसते, पण त्यानं ते का पैसे घालवले. माझ्याकडचे जे पैसे आहेत ते मी सगळे एकाच कंपनीत इन्व्हेस्ट करणं बरोबर आहे चुकीचं आहे किंवा 100% हे प्रशिक्षणाचाच भाग आहे. कारण सगळे पैसे जर एखाद्या स्टॉकमध्ये लावले किंवा एखाद्या कंपनीवर 100% विश्वास ठेवणं पण चुकीचं आहे. एक अमाऊंट माझी लॉसमध्ये गेली तर ती रिकवर करण्याची लॉस रिकवर करायचा कधीही कुठल्या ट्रेडरनं अजिबात प्रयत्न करायचा. ज्या दिवशी तुम्ही मार्केटवर ॲग्रेशन दाखवाल त्या दिवशी तुमचा 5 पट लॉट फिक्स. तुमचा लॉस झाला आहे आणि मग त्याच्यातनं तुम्ही डील कसं केलं. जी 99.99% लॉस मेकिंग ट्रेडर आहेत ना ते लॉसमधनं शिकत नाही. ते काय करतात, सकाळी अमाऊंट खूप प्रॉफिटमध्ये असते मस्त एकदम आणि मार्केट क्लोज होईपर्यंत ती एवढी लॉसमध्ये गेलेली असते. मग त्याच्याशी डील कसं करायचं. त्या ट्रेडरच्या मनामध्ये जी ग्रीड आहे ते ग्रीडच त्याला लॉसमध्ये घेऊन जाण्याचं मुख्य कारण आहे. तर सगळे ट्रेडर प्रॉफिटमध्ये. म्हणजे आता तुम्ही म्हणताय की सतत स्क्रीन समोर बसण्याने प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात, पण मग आता अपॉर्च्युनिटी आली आहे हे मला कसं समजणार. स्टॉक मार्केट चालतं हे फक्त आणि डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि पुरवठ्यावरच चालतं. जिथं मागणी असेल तिथं जाऊन खरेदी करा आणि जिथं विकाय सगळेजण विकतायत तिथं जाऊन विका. अल्गो ट्रेडिंग आणि मॅन्युअल ट्रेडिंग ह्या यातल्याच टर्म्स आहेत का. सर्वसामान्य लोकांना काय माहिती आहे की अल्गो ट्रेडिंग म्हणजे मला 2 लाख 4 लाख 5 लाख कॅपिटल आहे. आम्ही अशा स्ट्रॅटेजी डिझाईन केले ते 5,000 मध्ये अल्गो ट्रेडिंग चालू शकतो. स्ट्रॅटेजी जास्त महत्वाची आहे का सायकोलॉजी जास्त महत्वाची. स्ट्रॅटेजी 1%, सायकोलॉजी 99%. कारण बेसिकली ट्रेडिंग किंवा स्टॉक मार्केटकडे लोक अर्निंग म्हणून बघतात, लर्निंग म्हणून बघत नाही. जर तुमचं लर्निंगच नसेल तर तुम्हाला येणारा अर्निंग येऊ शकेल. लोकांना फक्त कॉल आणि पुट, सीई बाय करणं आणि सीई पीई बाय करणं या दोनच गोष्टी त्यांना येतात. या कोर्सेसमध्ये किती डीप माहिती मिळू शकते. या कोर्सेसमुळे ज्यांना फुल टाइम ट्रेडिंग करायचंय किंवा पार्ट टाइम ट्रेडिंग करायचंय या दोन्ही लोकांना मदत किती होते, काय काय शिक्षण मिळतं. मी शेअर म्हणजे काय इथून सुरुवात करतो आणि तो क्लोज कसा करायचा आणि कोणती सिच्युएशन आल्यानंतर काय करायचं इथंपर्यंत त्यांना घेऊन जातो. माझ्या कोर्सचा एकच मोटिव्ह आहे, ट्रेडिंग स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत ऋषिकेश जाधव सर. कराड, सातारा या जिल्ह्यामध्ये 12 वर्ष प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्यांना त्याबरोबरच समाजकार्याची भयंकर आवड आहे आणि त्याच्यात त्यांनी खूप जास्त कामही केलं आहे. आणि समाजकार्य म्हणजेच समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं बनवायचं आणि त्याला त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती कशी प्रोव्हाइड करायची याच्यात ते काम करतात. फिस्कल फिट एज्युटेक हबच्या अंतर्गत 2026पर्यंत 30,000हून जास्त लोकांना शेअर मार्केटबद्दलचं पूर्ण ज्ञान देण्याचं एक काम आणि उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवून हे काम सुरू ठेवले. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. ट्रेडिंग किंवा स्टॉक मार्केट हा अत्यंत सामान्य जनतेसाठी खूप इंटरेस्टिंग विषय म्हणून पण आहे, पण खूप भीतीचाही विषय म्हणून पण आहे. तर आता माझ्यासारखी लोक म्हणजे ज्यांना त्याच्याबद्दल इंटरेस्ट आहे पण पैसे घालायची भीती वाटते किंवा काय करावं कळत नाही किंवा नक्की ते स्टॉक मार्केट किंवा ट्रेडिंग म्हणजे काय हेच माहीत नाही आहे, तर ते साध्या शब्दात सामान्य जनतेला माझ्यासारख्या समजावून देऊ शकाल का तुम्ही. हां, डेफिनेटली मॅडम. विषय काय आहे माहीत आहे का, स्टॉक मार्केट ह्या विषयी मार्केटमध्ये एवढी निगेटिव्हिटी पसरवली गेलेली आहे की लोकांना त्याच्या चांगल्या गोष्टी दिसतच नाही. सगळ्यांना दिसतंय की पैसे गेलेले आहेत, पण बऱ्याच लोकांनी त्याच्यातून पैसे कमवलेले आहेत हे आजपर्यंत आपल्याला कोणी सांगितलेलं नाही आहे. कारण ह्या स्टॉक मार्केटचं प्रॉपर नॉलेज कुठं मिळतं, की नॉलेज सिटी कुठं आहे किंवा कुठं ते मला प्रॉपर मिळेल आणि ते प्रॉपर हे मिळेल असा कुठलाच सोर्स नाही. आणि गव्हर्नमेंटनं सुद्धा तशी एज्युकेशन सिस्टीम कुठं आणलेली नाही. त्यामुळं लोकांना कुठं जाऊन शिकायचं, कोण शिकवतो हा एक कुठं व्ह्यूज नाही आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये अज्ञानामुळे भीती आहे. जर लोकांना ते नॉलेज मिळालं प्रॉपर तर ही भीती नाही राहणार आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये लोक प्रॉफिट जनरेट करतात. आता मला तसं म्हणायला गेलं तर त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे किंवा मी स्वतःहून कुठेतरी शिकायला हे आजपर्यंत गेलेलं नाही आहे. तर मला स्टॉक समजत नाही किंवा मला समजावून देण्यासाठी आपण म्हणजे मला स्टॉक समजावून देऊ शकाल का, की म्हणजे काय नक्की काय असतं त्याच्यात, काय पद्धती आहेत, कसं करतात. हे बघा, स्टॉक मार्केट अगदी साधी सोपी सिस्टीम आहे. तुम्ही महिला आहात, भाजी खरेदी करायला जाताना बार्गेनिंग करता की मला कुठं स्वस्त मिळेल. त्या पद्धतीनं समजा एका व्यापाऱ्याकडे नसेल तर दुसऱ्या व्यापाऱ्याकडे जाऊन खरेदी करता. तशीच सेम सिस्टीम आहे की स्टॉकच्या किमती तुम्हाला शोधायच्या आहेत. करेक्ट. त्या तुम्हाला चार्टवर दिसतात, वेगवेगळ्या त्याच्या वेबसाईट आहेत, वेगवेगळे ॲप आहेत, तिथं जाऊन तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे, नॉलेज घेतलं पाहिजे, तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजतील. फक्त स्टॉक मार्केट 1-2 मिनिटांमध्ये समजणारा विषय नाहीये. लोक यूट्यूबवरती तो विषय झालाय की तुम्हाला मी एक स्क्रीनर देतो, मी या गोष्टी देतो, तुम्ही बाय करा, सेल करा, प्रॉफिट करा. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये ही भीती आहे आणि त्यामुळे शेअर मार्केट बदनाम आहे.
आणि खूप गोष्टी आपण अशा वाचतो सोशल मीडियावरती, पेपर्समध्ये, की एवढे पैसे गुंतवले, एवढ्याचा लॉस झाला, एवढा माणूस तो डबघाईत गेला, मग निफ्टी वगैरे वेगवेगळ्या टर्म्स आपण वाचतो. हे कितपत अफेक्ट होऊ शकतं किंवा यांनी भीती पसरतीये का? किंवा आता मी ह्या न्यूज वाचल्यानंतर माझं असं होतं की अरे मग नको घालायला ह्याच्यात, किंवा सामान्य माणूस हा विचार करतो की नको त्या वाटेला जायला. बरोबर आहे तुमचं मॅम, की सर्वसामान्य लोकांना नाण्याची फक्त एकच बाजू दिसते, पण त्यानं ते का पैसे घालवलेत, त्याच्या चुका काय आहेत या कधी जगासमोर येत नाहीत, किंवा तो शेअर म्हणजे जो ट्रेडर आहे तो इतरांच्यापर्यंत शेअर करत नाही. असे जे मोठे मोठे लॉसेस झालेत ना, त्यांनी सगळे पैसे एका स्टॉकमध्ये लावलेले असणार आहेत किंवा एकाच ट्रेडमध्ये लावलेले असणार आहेत, त्यामुळे तो लॉस झालेला आहे. जर त्याच्याकडे प्रॉपर मनी मॅनेजमेंटचा प्लॅन असेल, रिस्क रिवॉर्डचा प्लॅन असेल, तर तो कधी लॉसमध्ये जाणार नाही. पण हे अर्धवट नॉलेज घेऊन जर काय केलेलं असेल तर हे 100% ते लॉसेसमध्ये जाणार. आता हे असंही असतं का ह्याच्यात की माझ्याकडचे जे पैसे आहेत ते मी सगळे एकाच कंपनीत इन्व्हेस्ट करणं बरोबर आहे, चुकीचं आहे, किंवा ते वेगवेगळ्या कंपनीत इन्व्हेस्ट करणं हे जास्त प्रॉफिटेबल आहे का? किंवा काय पद्धतीने इन्व्हेस्ट केले पाहिजेत, कुठे कसे मॅनेज करून इन्व्हेस्ट करायचं, ह्याचंही काही वेगळं असं प्रशिक्षणामध्ये येऊ शकतं का? 100% हे प्रशिक्षणाचाच भाग आहे. कारण सगळे पैसे जर एखाद्या स्टॉकमध्ये लावले किंवा एखाद्या कंपनीवर 100% विश्वास ठेवणं पण चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं जे कॅपिटल आहे ते प्रॉपर 10 भागामध्ये डिवाईड करा किंवा 20 भागामध्ये डिवाईड करा, आणि ते सेक्टर वाईज वेगवेगळ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा. म्हणजे एखादी सेक्टर जरी डाऊन गेलं किंवा एखादी कंपनी जरी डाऊन गेली तर तुमची 5% नाही तर 10% इन्व्हेस्टमेंट तिथं अडकणार असते. 90% जे कॅपिटल तुमचं सेफ आहे ते बाकीच्या कंपनीमधनं तो झालेला लॉस रिकवर होऊ शकतो. ओके. आणि पैसे रिकवर करणं ट्रेडिंगमधनं, आता माझा समजा की एक अमाऊंट माझी लॉसमध्ये गेली आहे, तर ती रिकवर करण्याचं माध्यम म्हणून मी ट्रेडिंगकडे बघू शकते. लॉस रिकवर करायचा कधीही कुठल्या ट्रेडरनं अजिबात प्रयत्न करायचा नाही. अच्छा. कारण ज्या दिवशी तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये भांडाल मार्केटसोबत, कारण मार्केट हा हत्ती आहे आणि तुम्ही कुठेतरी मुंगी आहात, कारण बाहेर बसणारे करोडोचा प्रॉफिट घेऊन म्हणजे कॅपिटल घेऊन बसलेत, तुमचा 1000-10,000चे कॅपिटलनं त्याला काही फरक नाही पडणार. ज्या दिवशी तुम्ही मार्केटवर ॲग्रेशन दाखवाल त्या दिवशी तुमचा 5 पट लॉट फिक्स. त्यामुळे रिकवर करायच्या नादाला लागायचं नाही. जे काही चुका झालेत, का झाल्यात त्याचा शोध घ्या आणि त्या चुका परत करणार नाही याची खात्री घ्या. तुमचा लॉस जो आहे तो रिकवर व्हायला सुरुवात होईल. अच्छा. आता यात तुमचा पर्सनल कुठला असा अनुभव आहे का जिथे तुमचे पैसे गेलेत किंवा तुमचा लॉस झाला आहे आणि मग त्याच्यातनं तुम्ही डील कसं केलं? कारण लॉस ही खूप मोठी गोष्ट आहे आणि पैशांचा लॉसमधनं डील करणंच लोकांना सायकोलॉजिकलीच डील करणं खूप अवघड जातं. मग त्याच्यात डिप्रेशन वगैरे या गोष्टी होतात, आणि त्याच्यातनं तुम्ही वेगळी अशी कुठली गोष्ट शिकलायत का जी शेअर करू शकाल? मॅम, लॉस हा शेअर मार्केटच्या 5वीलाच पुजलेला आहे. जो ट्रेडर आहे ना त्याच्या 5वीलाच पुजलेला आहे. कारण स्टॉक मार्केटमध्ये पहिला येतो लॉस आणि नंतर प्रॉफिट येतो. मग जर लॉस झाला नाही तर तो ट्रेडर शिकणार नाही. आणि जी 99.99% लॉस मेकिंग ट्रेडर आहेत ना ते लॉसमधनं शिकत नाहीत. ते काय करतात, हिथनं लॉस होतोय तर दुसरी स्ट्रॅटेजी, दुसरी नाही तिसरी, एका स्ट्रॅटेजीवरती कधी ते 1000 ट्रेड नाहीत घेतलेले, 1000 स्ट्रॅटेजीवर 1000 ट्रेड करून लॉस केलेले आहे. त्यामुळं जर मला त्यातनं रिकवर व्हायचं असेल तर मला बॅक टेस्टिंग शिवाय पर्याय नाही. आणि मी ज्या चुका करतोय त्या डेली कागदावर येणं गरजेचं आहे. त्याला जर्नलायझिंग करणं गरजेचं आहे, त्याचं रोज वाचन होणं गरजेचं आहे, त्याचं ॲनालिसिस होणं गरजेचं आहे. तर ती व्यक्ती त्यातनं उभारू शकते. आणि माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर लॉसनं मला काय शिकवलं, तर सुरुवातीच्या काळामध्ये मी खूप लॉसेस केलेत. एवढे लॉसेस केलेत की मला कॅपिटलच नव्हतं ट्रेडिंग करायला. नॉलेज होतं, सगळ्या गोष्टी होत्या, पण कॅपिटल नसल्यामुळे करणार काय? आणि ट्रेडरचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे कॅपिटल. कॅपिटल हा तुमचा राजा आहे, त्या राजाला जिवंत ठेवा तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये जिवंत राहू शकता. मी एका ट्रेडमध्ये 15 मिनिटात 3 लाख रुपये घालवलेत. बापरे, अरे बापरे. आणि त्यावेळेस मी 3 दिवस झोपलोच नव्हतो. आणि तेच सांगतो की 1 वर्ष मला ट्रेडिंगला कॅपिटलच नव्हतं. मग या ज्या काही मी चुका केल्या त्या बाकीच्यांनी करू नयेत, हा माझा त्या पाठीमागचा उद्देश आहे. करेक्ट. अशाही गोष्टी ऐकण्यात आल्यात, वाचण्यात आल्यात की सकाळी अमाऊंट, एखाद्या ट्रेडरची सकाळी अमाऊंट खूप प्रॉफिटमध्ये असते मस्त एकदम, आणि मार्केट क्लोज होईपर्यंत, त्याच दिवशी मार्केट क्लोज होईपर्यंत ती एवढी लॉसमध्ये गेलेली असते की मग त्यातली तफावत ही एवढी मोठी असते की आमच्यासारख्या सामान्य जनतेला ते फार भीतीदायक होतं की अरे एकाच दिवसात एवढा फरक पडतो, मग त्याच्याशी डील कसं करायचं, मग त्याच्याबद्दल वेगळं कोणाशी चर्चा करायची असते का, किंवा काय त्याच्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, तर अशा काय आहेत का? सकाळच्या फेजमध्ये मार्केटला मुवमेंट चांगले असतात आणि जर मी जो ट्रेड घेतलाय तो माझ्या बाजूनं असेल तर मी तिथं प्रॉफिटच घेतो. करेक्ट.
पण राहिलेल्या वेळेमध्ये मला काहीतरी ट्रेड करायचेच आहेत, मोकळा वेळ जायचाच नाही. मग मी काय करतो, अजून एक ट्रेड घेतो. 5,000 आलेत ना, त्याच्यात मी समाधानी नाही आहे, मला त्या 5,000चे 50,000 एका दिवसातच करायचे. या भावनेनं मी अजून ट्रेड घेतो. मग तिथं कुठंतरी 7,000वर प्रॉफिट जातो. त्यावेळेस तरी मी गप्प बसायचं नाही, मला वाटतं की अजून याचे 10 करूया, आज दिवस आपल्या बाजून आहे. मग एखादा कुठला तरी ट्रेड काय होतो, 7,000वरून 4,000वर प्रॉफिट येतो, 3,000 लॉसमध्ये जातो. मग आता म्हणतो की 5,000 होते तेवढे करूया आणि आपण बाहेर पडूया. परत ते 5,000 करायला जातो, परत 1,000वर येतात. आता म्हणतो की राहू दे 4,000 करूया आणि बाहेर पडूया. मग त्या ॲग्रेशनमध्ये अजून तो 2,000 मायनस जातो. म्हणतो की आता कॉस्ट टू कॉस्ट तरी बाहेर पडू, म्हणून परत ट्रेड करतो. आणि हे त्याचं चक्र चालू राहतं जोपर्यंत ती मार्केट संपत नाही तोपर्यंत. बापरे. म्हणजे त्या ट्रेडरच्या मनामध्ये जी ग्रीड आहे, ते ग्रीडच त्याला लॉसमध्ये घेऊन जाण्याचं मुख्य कारण आहे. नाही तर सगळे ट्रेडर प्रॉफिटमध्ये आहेत. अच्छा. ट्रेड घेतल्या घेतल्या कधीच लॉसमध्ये जात नाही, तो प्रॉफिट देतो, पण पर्सेंटेजमध्ये. लोक प्रॉफिट बघतात तो आकड्यामध्ये आणि प्रॉफिट बघायचा असतो तो पर्सेंटेज. सर मग फुल टाईम ट्रेडिंग जे करत असतात लोक, की लोक सांगतात की हो मी फुल टाईम ट्रेडर आहे, मग ते मिथ आहे का, किंवा ह्या खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत का? मॅम 100% सगळे ट्रेडर फुल टाईम ट्रेडरच आहेत. अच्छा. त्यांना काय वाटतं, ट्रेडिंग म्हणजे सकाळी 9:15ला मार्केट ओपन होतं, त्या वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत मला स्क्रीनसमोर बसायचं आहे, म्हणजे मी फुल टाईम ट्रेडिंग करतो. ॲक्च्युली ट्रेडिंगची ती लँग्वेज नाही. ज्यावेळेस अपॉर्च्युनिटी येईल त्यावेळेस ट्रेडिंग करा. आणि जेवढे 99% लॉसमध्ये जाणारे कार्यकर्ते आहेत ना, ते सकाळी 9:15 ते 3:30 स्क्रीन समोरच असतात, म्हणूनच लॉसमध्ये जातात. त्यामुळे फुल टाईम ट्रेडिंग करणं धोकादायक आहे. शक्य तेवढा त्या स्क्रीनच्या लांब राहायचा प्रयत्न करा आणि सेटअप फॉलो करा, नियम पाळा, सगळ्या गोष्टी प्रॉपर होऊन जातील. म्हणजे आता तुम्ही म्हणताय की सतत स्क्रीन समोर बसण्याने प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात, पण मग आता अपॉर्च्युनिटी आली आहे हे मला कसं समजणार? त्यासाठी काय स्ट्रॅटेजी आहे, की आता मी स्क्रीन समोर नाही आहे पण आता अपॉर्च्युनिटी मला कळणार कशी की हां ही बरोबर अपॉर्च्युनिटी आहे? मॅम त्यासाठी प्रॉपर सेटअप फॉलो करावा लागतो. अच्छा. त्यासाठी डिमांड झोन आणि सप्लाय झोन. डिमांड झोन म्हणजे काय, ज्या ठिकाणाहून मार्केटला बाईंग येते किंवा मार्केटमध्ये खरेदी वाढते त्या ठिकाणीच कसं बाय करायचं, किंवा ज्या ठिकाणी विक्री होणार आहे त्या ठिकाणीच कसं विकायचं. हा सपोर्ट रेजिस्टन्स जे आहे हा टेक्निकल ॲनालिसिसचा पार्ट असतो. मग ज्यावेळेस मार्केट त्या दोन्हीच्या मध्ये असते त्यावेळेस ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी नसते. मग चार्टवरती असे काही सिस्टीम आहेत किंवा असे काही सॉफ्टवेअर्स आहेत की जिथं तुम्ही ती प्राईस सेट करू शकता ॲटोमॅटिक, त्या ऑर्डर लावू शकता. तिथं तुम्ही ट्रेडमध्ये असायची काही गरज नाही. आणि जिथं विकायचं आहे ती पण ऑर्डर सेट करू शकता. शेअर मार्केट एकदम सोपं आहे, त्याला फक्त किचकट बनवलेलं आहे की असं करा, हे इंडिकेटर लावा, ते इंडिकेटर लावा, हे बघा, ते बघा. चूक. स्टॉक मार्केट चालतं हे फक्त आणि डिमांड आणि सप्लायवर, ओके, मागणी आणि पुरवठ्यावरच चालतं. जिथं मागणी असेल तिथं जाऊन खरेदी करा आणि जिथं विकाय सगळेजण विकतायत तिथं जाऊन विका. साधा सिंपल कन्सेप्ट आहे, पण त्याला व्हास्ट करून टाकलाय. हो, हे टेक्नोसॅव्ही लोकांचंच काम आहे. असे खूप नॉर्मल सामान्य लोकांना वाटतं की हा ज्याला टेक्निकली, कारण आम्हाला काय दिसतं की सेटअप लावून मोठे मोठे स्क्रीन्स लावून लोक बसलेत, त्याच्यावरती नंबर्स वरखाली होत आहेत. सो हे टेक्नोसॅव्ही लोकांचंच काम आहे का? ही खूप भीती असते लोकांची की हां मला त्यातलं काही कळत नाही. मॅम ही भूलभुलैया केलेली आहे स्टॉक मार्केटमध्ये की 4-5 स्क्रीन लावणे, सगळा सेटअप करणे आणि त्याच्यामध्ये मी प्रॉपर ट्रेडिंग करतोय असा विषय नाही आहे. तुम्ही साधा एखादा लॅपटॉप घेतला आणि मोबाईल घेतला तरीही सुद्धा त्याच्यावर प्रॉपर ट्रेडिंग करू शकता. फक्त तुम्हाला त्यामध्ये काय बघायचं आहे तो दृष्टिकोन दिला की काम संपलं. अच्छा. माझे खूप मित्र असे आहेत जे फक्त फोनवरती ट्रेडिंग करतात किंवा फोनच यूज करतात. तर सेटअप, आता जर मला फुल टाईम ट्रेडर व्हायचं आहे, मला त्याच्यात खूप इंटरेस्ट आहे आणि मला त्याच्यातनं पैसे कमवायचे आहेत, तर मी सेटअप लावून जो काही 3-4 तासांचा वेळ आहे तो सेटअप लावून त्याच्यावरती काम करणं जास्त प्रेफरेबल आहे का फोनवरती एका काम करणं जास्त प्रेफरेबल आहे? तुमच्याकडे एक लॅपटॉप असला तर सेटअप खूप झाला. सगळ्या 17 स्क्रीन लावणं आणि त्याच्यावरती बघणं मी ट्रेडर आहे दाखवणं यासाठी नाही आहे. तुम्ही ॲनालिसिस कधी करायचं आहे, मार्केट बंद झाल्यानंतर की उद्या काय करायचं आहे, कुठल्या लेवलला मार्केट आहे, कुठं मला बाईंग करायचं आहे, कुठं सेलिंग करायचं आहे, त्या मार्केट संपल्यानंतर सुद्धा ऑर्डर लावता येतात. अच्छा. फक्त मोबाईलवरती ट्रेडिंग करणं म्हणजे सगळं जर तुम्ही मोबाईलवरतीच करत असाल तर ते रिस्की आहे. समोरचे आलेले सगळे रणगाडे वगैरे घेऊन आणि तुम्ही काठी घेऊन त्यांच्यासोबत बांधायला गेला, कसं होणार आहे ते? बरोबर. ते जर तोफा घेऊन आले असतील तर तुम्हाला पण तोफा घेऊन गेलं पाहिजे. ते मिसाईल घेऊन गेले असतील तर तुम्हाला पण मिसाईल घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे त्या पद्धतीनं तुम्ही ट्रेडिंगमध्ये उतरलं पाहिजे की प्रॉपर सेटअप आपल्याला असला पाहिजे. सो फुल टाईम ट्रेडर्सचं काम ॲज पर आत्ता मला जे समजलं की मार्केट संपल्यावरती किंवा मार्केट बंद झाल्यावरती उद्याचा जो ॲनालिसिस आहे
तोही करणं तितकंच महत्वाचं आहे. अभ्यास आहे तो केलाच पाहिजे कारण मार्केट काय एका जागेवर थांबत नाही. Correct. रोज सिच्युएशन वेगवेगळ्या देतं. बरोबर. त्यामुळे काय घडलंय आणि उद्या काय घडू शकतं हे अनालिसिस करणं हे रोजचा अभ्यास करण्यासारखंच आहे आणि तो जो करतोय तोच प्रोफेशनल ट्रेडर. सेबीच्या अहवालानुसार 90% ट्रेडर्स हे लॉसमध्ये असतात असा तो अहवाल सांगतो. तर मग हे वाचल्यानंतर किंवा हे माहिती असताना ट्रेडिंग करणं हे बरोबर आहे का आणि ते करायला जावं का? IAS IPS चा रिझल्टची पर्सेंटेज किती आहे? फार नॉट कमी. नॉट नॉट हो, 1%. तरी पण लोक ते करतात. करेक्ट. त्याच्यामध्ये काही सक्सेसफुल होतात. तसंच आहे स्टॉक मार्केटमध्ये फक्त भीती घातलेली आहे की असं केल्यानंतर असं होतं. जर तुम्ही प्रॉपर सेटअप फॉलो करत असाल, मनी मॅनेजमेंट करत असाल, ट्रेड मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट तुमचं प्रॉपर असेल तर तुम्ही यशस्वीच होणार आहे. कारण तुमचा लॉस लिमिटेड असणार आहे, तुम्ही प्रॉफिट व्यवस्थित मॅनेज करताय, सगळ्या गोष्टी प्रॉपर सिस्टमॅटिक करताय तर लॉस होण्याची भीती नाही. जे प्रोसेस फॉलो करत नाहीत ते लॉसमध्ये जात आहेत. फॉर एक्झाम्पल हायवेवरती निघालाय, ट्रॅफिकचे नियम तुम्ही फॉलो केले तर तुमचा ॲक्सिडेंट होण्याचे नथिंग आहेत. हो. आजपर्यंत तुम्ही गाड्या चालवताय किंवा टू व्हीलरवर नाला ॲक्सिडेंट झालाय का? नाही. तुम्ही नियम फॉलो केलाय म्हणून. ॲक्सिडेंट कोणाचे होतात? जे नियम पाळत नाही त्यांचे. मग 90% कोण आहेत? नियम तुम्ही फॉलो ओळखून न घ्या. करणार. मी अजूनही अशी लोक बघितली जी ट्रेडिंग करताना दिवस चांगला आहे का किंवा असं काही सगळं बघतात. सो ज्योतिषाला विचारून ट्रेडिंग करणं याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? स्टॉक मार्केट प्रेडिक्ट करणं हे कुणाचंच काम नाही आहे. स्टॉक मार्केटला प्रेडिक्ट नसतं करायचं. स्टॉक मार्केटला फक्त कॅल्क्युलेट करायचं असतं. स्टॉक मार्केटमध्ये जर तो ट्रेड तुमच्या सोबत असेल तर त्याला तुम्ही कशा पद्धतीनं मॅक्सिमाइज करू शकता प्रॉफिटला, आणि जर तुमच्या विरोधात गेला तर त्याला लॉसला कसं रिकवर करू शकता किंवा कसं कंट्रोलमध्ये ठेवू शकता हे स्टॉक मार्केट आहे. त्यामुळे प्रिडिक्शन वगैरे असल्या काही भानगडीत ज्योतिषी काही सांगू शकणार नाही या बाबतीत. मला आता ट्रेडिंग करायचं आहे तर मग त्याच्यात काय कुठले वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याच्यात त्या प्रकारांमध्ये कशा डिफरन्शिएट होतात गोष्टी, तर त्याच्याबद्दल मला सांगा ना काही. ट्रेडिंगचे तसे 3 प्रकार पडतात. जर ज्याच्याकडे पूर्ण वेळ आहे, ज्याला प्रोफेशनल ट्रेडर बनायचा तो इंट्राडे ट्रेडिंग करू शकतो, पण त्याला प्रॉपर नॉलेज असावं लागतं. त्याच्यामध्ये सकाळी 9:15ला तुम्ही मार्केटमध्ये एंट्री करता 3:30 पर्यंत. मग प्रॉफिट झाला तरी तुमचा, लॉस झाला तर देऊन जायचं. करेक्ट. मग हे इंट्राडे ट्रेडिंग कोण करू शकतं? की ज्याच्याकडे पूर्ण वेळ आहे तो. पण समजा तुम्ही जॉबला आहात आणि तुम्हाला स्क्रीनवर राहायला वेळ नाही तर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकतात की त्याचा कालावधी 2 दिवसापासून 15 दिवस 1 महिन्यापर्यंत तुम्ही त्या स्टॉकला होल्ड करू शकता किंवा त्या ट्रेडला होल्ड करू शकता. याच्यामध्ये रिस्क कमी असते, प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि ज्याला आपली वेल्थ क्रिएट करायची आहे, संपत्ती वाढवायची आहे, तो लॉंग टर्ममध्ये जाऊ शकतो. म्हणजे ते 1 दिवसापासून पुढच्या नातवापर्यंत परतोंड्यापर्यंत गिफ्ट करायचं असेल तो लॉंग टर्ममध्ये जातात ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आजपर्यंत स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी झालेली लोक आहेत ते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये झालेली आहेत. अच्छा. स्विंग ट्रेडिंग हा सगळ्या ट्रेडिंगचा बाप आहे. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग प्लस होल्डिंग असतं, त्यामुळे रिस्क कमी, प्रॉफिट होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते त्याच्यामध्ये. माझं तर सगळ्यांना रिकमेंडच असतं की 3 वर्ष तुम्ही फक्त स्विंग ट्रेडिंग करा, त्याच्यामध्ये मास्टर बना आणि मग इंट्राडेमध्ये या. पण लोक ऐकत नाहीत, त्यांना थोड्या 2-4 कॅन्डल समजायला चालू झालं की ते लगेच इंट्राडेमध्ये शिफ्ट होतात. तुम्ही आत्ता म्हणलात प्रकार सांगताना की ट्रेडिंगमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून अशी लोक आहेत जी ॲक्च्युली ज्यांनी संपत्ती गोळा केली आहे किंवा जे खूप वेल्दी झालेत की आता ते बसून खाऊ शकतात एवढी संपत्ती त्यातून त्यांनी मिळवली. तर असे काही उदाहरणं आहेत का आपल्याकडे, अशी काही नावं आहेत का की ज्यांनी हे सगळं करून एवढी सगळी संपत्ती गोळा केली आहे? सगळं जग ज्यांना स्टॉक मार्केटचा गुरु म्हणतात ते वॉरेन बफेट आहेत. अच्छा. भारतामध्ये जर बघायचं झालं तर राकेश झुंझुनवाला आहेत, राधाकृष्ण दमानी आहेत, त्यानंतर विजय केडी आहेत. असे भरपूर लोक आहेत की ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट आणि प्रॉपर्टी जनरेट केलेली आहे. पण मी असं म्हणतो की त्यांनी केलं आहे म्हणून तुम्ही करू नका. तुम्ही स्वतःचा एक व्यवसाय म्हणून या क्षेत्राकडे बघा आणि त्याला जे जे काही लागतं नॉलेज ते घ्या, बॅक टेस्ट करा, प्रॅक्टिस करा आणि कॉन्फिडन्स आल्यानंतर मग ट्रेडिंगमध्ये उतरा. अच्छा. जे लॉस मेकर आहेत ते याच्यातलं काहीच करत नाहीत म्हणून लॉस मेकर आहेत. आणि आता खरं तर अख्ख्या जगाला ट्रेडिंग किंवा स्टॉक मार्केट म्हणल्यानंतर एकच नाव डोळ्यासमोर येतं, हर्षल मेहता. त्या केसमध्ये किंवा त्या नावाला घेऊन भीती धरणं हे कितपत बरोबर आहे आणि ते नाव धरूनच की हा नको त्या वाटायला जायला हा विचार करणं ही सायकोलॉजी कितपत बरोबर? सर्वसामान्य जे सेफेस्ट इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचा एकच पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की मी कष्टानं कमवलेले पैसे आहेत. करेक्ट. ते कुठं गेले नाही पाहिजेत, बरोबर. कारण ते पैसे त्यानं फ्युचरचा विचार करून कमवलेले असतात. पण कसं असतं, बँकेमध्ये पैसे जरी ठेवले तरी बँकासुद्धा बुडलेले आहेत, रिस्क कुठेही नाही. घरामध्ये ठेवले तरी चोरीला जाण्याची रिस्क आहे. पण जर तुम्ही कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेत असाल, कॅल्क्युलेशन करून रिस्क घेत असाल
तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. नाहीये. सगळेच पैसे स्टॉक मार्केटमध्ये लावू नका ना. गोल्ड ऑपॉर्च्युनिटी आहे, म्युच्युअल फंड आहे, त्याचबरोबर कंपन्यांचे बॉन्ड्स आहेत, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. रिअल इस्टेट आहेत, त्यानंतर NTPCचा ऑप्शन आहे की जिथं फिक्स रिटर्न्स तुम्हाला मिळतात. अशा ऑप्शनमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा ना. करेक्ट. स्टॉक मार्केटमध्ये ना मी असं ऐकण्यात आलं आहे, वाचण्यात आलं आहे, बोलण्यात आलं आहे की गुजराती, मारवाडी, सिंधी या लोकांना ते खूप पैसे एकत्र मिळून कमवतात किंवा त्यांचे कम्युनिटीज आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यातनं या लोकांची नावं जास्त आत्ताही आपण घेतली त्याच लोकांची नावं जास्त आहेत. तर ह्यांचा आदर्श घेऊन मराठी माणसांनी काही केलं पाहिजे का, किंवा यातून मराठी माणसांनी काही शिकलं पाहिजे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी एकच वारसा दिला आहे, लढायचं मागं नाही हटायचं. स्टॉक मार्केटमध्ये ना हे सगळे एकटेच तलवार घेऊन निघाले. आपल्याकडे म्हणे ना, वेडात वीर दौडले 7. हे 7 जण एकच साथ येत नाहीत, एकटे जातात लढायला. आणि त्या ज्या कम्युनिटी आहेत, सिंधी, मारवाडी, गुजरात, त्यांच्या ज्या कम्युनिटी आहेत ना, ते एकमेकाला सहकार्य करतात, सपोर्ट करतात, कुठं चुकतंय ते सांगतात. मग यासाठीच आपण कम्युनिटी कन्सेप्ट हा घेतला आहे. आणि आर्थिक साक्षर समृद्ध महाराष्ट्र अभियान 2022 पासून आपण सुरू केलं. आणि त्या अंतर्गत 15,000पेक्षा जास्त मराठी बांधवांना मोफत शेअर मार्केटचं प्रशिक्षण 21 दिवसाचं आम्ही द्यायचा प्रयत्न केला. पण लोकांना फुकटची किंमत नाही किंवा शिकण्याची इच्छाच नाही. त्यामुळे लोक हे मला लय कळतं, मला सांगायची गरज नाही. म्हणजे ते म्हणतात, एक डायलॉग आहे ना, मैं झुकेगा नाही साला. ती सिच्युएशन मराठी माणसाची आहे, त्यामुळे लॉसमध्ये जात आहे. माझी सगळ्यांनाच अपील आहे की कम्युनिटीमध्ये या, कम्युनिटीमध्ये राहा, जे काही चुका होत आहेत त्या सुधारा आणि एकमेकांच्या सल्ल्यानं ट्रेडिंग करा. जशी सिंधी, मारवाडी स्वतःचे पैसे कमी वापरतात आणि दुसऱ्यांचे पैसे घेऊन जातात, म्हणजे सगळ्यात जास्त लॉस मेकर हे महाराष्ट्रातले आहेत. आणि प्रॉफिट मेकर ही तिघच घेऊन जातात. सो जे आपल्याला शिकवलं जातं की आपण म्हणतो की आपलं खावं, आपल्या मांडीआड खावं, किंवा लॉस झाला तर कोणी तोंडवर करून सांगत नाही, आणि फायदा झाला असेल तर सांगू नका, त्यांची नजर लागेल, किंवा ते आपल्याला कॉपी करायला लागतील, किंवा तेही माझ्याबरोबर करायला लागतील. हे इथे उपयोगाचं नाही आहे. हे तुम्ही जितकं स्प्रेड कराल, जितकं लोकांना सांगाल, जितकी तुम्ही एकत्र लोक जमवाल, तितकं तुम्हाला जास्त प्रॉफिटेबल आहे असं तुम्हाला म्हणायचं. हाच पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन आपण 2026चं विजन ठेवलेलं आहे की डिसेंबर 2026 पर्यंत आपल्याला कमीत कमी 50,000 लोक मराठी ट्रेडरची कम्युनिटी बनवायची आहे की त्या कम्युनिटीमध्ये सगळ्याच गोष्टी शेअर होतील. लॉस झाला तर का झाला, प्रॉफिट झाला तर का झाला, त्याच्या पाठीमागची कारणं, जे काही सिस्टीम आहे ती का, कशामुळं, हे सगळं तिथं शेअर होईल. आणि त्यामुळं एक काय होईल, विनिंग प्रोबॅबिलिटी वाढेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकत्रची ताकद खूप मोठी आहे. आणि ती ताकद आपल्याला दाखवायची आहे, किंवा कुणाशी स्पर्धा वगैरे नाही करायचं. आपला पैसा वाढला पाहिजे. कसा वाढेल, त्यासाठी एक मराठी लोकांची, मराठी ट्रेडरची कम्युनिटी बनवण्याचा आपला प्रयत्न आहे. क्या बात आहे, बरोबर आहे. ॲल्गो ट्रेडिंग आणि मॅन्युअल ट्रेडिंग ह्या यातल्याच टर्म्स आहेत का? 100%. अच्छा. आता मगाशीच मी तुम्हाला उदाहरण दिलं की समोरचा मिसाईल घेऊन आलाय, तोफा घेऊन आलाय, तुम्हाला पण त्या पद्धतीनं जाणं गरजेचं. बरोबर. आता मार्केटमध्ये मुवमेंट एवढ्या फास्ट होतात, विदिन सेकंदमध्ये मार्केट जंप करतं, 100-200 पॉईंटची मुवमेंट देतं. मग त्या मुवमेंट कॅप्चर करणं मॅन्युअली पॉसिबल नाही. मला बाय करायचं असेल तर मला तिथं क्वांटिटी टाकली पाहिजे, प्राईस टाकली पाहिजे, मग मला बाय प्रेस केलं पाहिजे, मग ऑर्डर प्लेस होणार. मग अल्गो ही एक आधुनिक काळातली अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे. ती विदिन सेकंदमध्ये बाय सेल करून पण मोकळं होतं. मग समोरच्याकडं तो सेटअप तो आहे आणि तुम्ही मॅन्युअली ट्रेडिंग करताय, त्यामध्ये तुमचे लॉसेस होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं सर्वसामान्य लोकांना काय माहिती आहे की अल्गो ट्रेडिंग म्हणजे मला 2 लाख, 4 लाख, 5 लाख कॅपिटल लागतं. आम्ही अशा स्ट्रॅटेजी डिझाईन केले, त्या 5,000 मध्ये अल्गो ट्रेडिंग चालू शकतो. 5,000 असतील तरी अल्गो ट्रेडिंग चांगल्या पद्धतीनं काम करतं. ते कसं आहे, काय आहे, ते आपण आपल्या कोर्सेसमध्ये लोकांना शिकवतो. अच्छा. आणि आता सध्या AIचा जमाना आहे असं आपण म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी खूप गोष्टी बदलत आहेत, मदत होती आहे लोकांना काम करायला. तर याचा उपयोग हा ट्रेडिंगमध्ये करता येऊ शकतो का? बट अगेन अजून एक मला त्याच्यात सब क्वेश्चन असं आहे की AIवरती किती रिलाय राहू शकतो, कारण ह्याच्यातनं खूप पैसे इन्व्हॉल्ड आहेत आपले. सो AIवरती रिलाय होऊन आपल्याला प्रॉफिट कमवता येऊ शकतं का, आणि त्याचा लॉसची शक्यताही आहे का? हे सगळंच मला एकदा समजा. माणूस हा इमोशनल आहे. बरोबर. तो भावनेच्या आधारे येऊन निर्णय घेऊ शकतो आणि तो चुकू शकतो. AI ही एक सिस्टीम आहे, त्याला कुठल्या भावना नाही आहेत. तो असं झालं तर तसंच करेल, तसं झालं तर असंच करेल. त्याला जी काय आपण कमांड देईल त्या पद्धतीने तो काम करतो. बरोबर. आता लोक AIचा वापर स्टॉक मार्केटमध्ये वर जाईल काय खाली जाईल याच्यासाठी करतात. अच्छा. मार्केटच्या चार्ट अनालिसिस करून त्याच्यावरती ते AI अप्लाय नाहीत करत. ते फक्त सांगतात आज निफ्टी वर जाईल का खाली जाईल ते सांग. मग AI सांगतं काय सांगू शकत नाही, किंवा ते जे सांगेल ते करतं. आपण एक असं इंडिकेटर इंट्राडेसाठी डेव्हलप केलंय
की जे लाईव्ह मार्केटमध्ये बाय सेल सिग्नल देतं, मार्केटचं चार्टचं ॲनालिसिस करून, ओ की तो अगोदर सिग्नल देतं. मार्केटवर जाणार असेल तर बाय, खाली जाणार असेल तर सेल. सेल. म्हणजे ग्रीन असेल तर बाय, रेड असेल तर सेलचं सिग्नल देतं. त्याचबरोबर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर इन्व्हेस्टोब्लास्ट नावाचं आपण AI इंडिकेटर डिझाईन केलं आहे. स्विंग ट्रेडिंग करायचं असेल तर स्विंगोब्लास्ट नावाचं AI इंडिकेटर डिझाईन केलं आहे. ते आपण आपल्या विद्यार्थ्यांना देतो. म्हणजे अगदी 5वीच्या मुलाला जर त्या स्क्रीनसमोर बसवलं आणि हा हिरवा आलं की हे बटन दाब आणि लाल आलं की हे बटन दाब, तरी सुद्धा तो ट्रेडिंग करू शकतो. एवढं ट्रेडिंग आपण सिंपल प्रॉफिट ट्रेडिंग करू शकतो. प्रॉफिट ट्रेडिंग. क्या बात. फक्त त्याच्यामध्ये त्यानं तेवढं पेशन्स फॉलो केले पाहिजे. ट्रेड मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट फॉलो केलं ना, त्याच्यामध्ये तो प्रॉफिटेबल बनू शकतो. मला ट्रेड मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट हे जरा इलॅबोरेटिव्हली सांगा. ट्रेड मॅनेजमेंट म्हणजे काय, मी बाय केल्यापासून सेल करेपर्यंतचा जो कालावधी आहे तो मी कसा मॅनेज करतोय. अच्छा. फॉर एक्झाम्पल, प्लसमध्ये आल्यानंतर मी उड्या मारणं उपयोगाचं आहे का? नाही. लॉसमध्ये गेला म्हणून डोकं देऊन बसणार आहे का? प्लसमध्ये जर मी असेल तर तो प्रॉफिट मला सेफ आणि सिक्युअर करता येईल यासाठी मला ट्रेलिंग एसेल केलं पाहिजे. म्हणजे माझी जी काही प्रॉफिट आहे तो बुक करत करत मला पुढे गेलं पाहिजे. करेक्ट करेक्ट. आणि जर मी लॉसमध्ये असेल तर मी लॉसमध्ये काच निघालोय, तर मला इथं माझं मनी मॅनेजमेंट बसतंय का, माझी 1% डेलीची रिस्क आहे ती इथं फुलफिल होते का, होत नसेल तर मला पोझिशन तिथं काटणं गरजेचं आहे. आणि जर असेल तर मी ती पोझिशन होल्ड करू शकतो. म्हणजे हे जे ट्रेड घेतल्यापासून तो ट्रेड क्लोज करेपर्यंत माझ्या मनामध्ये जे काही चाललेलं आहे ते सिस्टमॅटिक वेनं ठेवणं म्हणजे याला ट्रेड मॅनेजमेंट म्हणायचं. अच्छा. मनी मॅनेजमेंट म्हणजे काय, माझं कॅपिटल किती आहे, 1 लाखाचं कॅपिटल आहे तर माझी दिवसाची रिस्क किती आहे, 1000. मग ती जर 1999ला जात असेल तरी पण मी ट्रेड क्लोज करणार नाही. ज्यावेळेस 1000 होईल त्यावेळेस तो ट्रेड ऑटोमॅटिक क्लोज होऊन जाईल. अच्छा. म्हणजे खाली आलाय म्हणून एक तर माझं काय असेल टार्गेट, मला 1000 रुपये मार्केटला द्यायचेत नाही तर 2000 रुपये घ्यायचे. याच्यामध्ये काही होईल मला देणं घेणं नाही. एक तर टार्गेट हिट नाही तर एसएल हिट, याला म्हणायचं मनी मॅनेजमेंट किंवा ट्रेड मॅनेजमेंट. आणि रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय की 1000च्या पुढे मला जायचंच नाही. ओके. म्हणजे 1000 माझं जर लॉस असेल तर त्याच्या पुढे मला दिवसात ट्रेड करायचाच नाही. म्हणजे ओव्हर ट्रेडिंग थांबलं. साधा सिंपल कन्सेप्ट. ओव्हर ट्रेडिंगमुळे लॉस होण्याची शक्यता जास्त असते. सगळे जे लॉसेस आहेत ते ओव्हर ट्रेडिंगमुळेच होतात. अच्छा. की मला जास्त पाहिजे आणि झालेला लॉस रिकव्हर करण्यासाठीच ओव्हर ट्रेडिंग केलं जातं. ओके. किंवा हा प्रॉफिट मॅक्सिमाइज करण्यासाठी ओव्हर ट्रेडिंग केलं जातं. माझं तर एक सांगणं आहे की जर प्रॉपर सेटअप असेल तर जर प्रॉफिटेबल जे ट्रेडर आहेत ते महिन्याला फक्त 4 ते 5 ट्रेड घेतात. ते फक्त बघत असतात मार्केट कुठल्या लेवलला येते, ट्रेड नाहीत करत. अनालिसिस. म्हणजे सगळ्यात यशस्वी ट्रेडर कुणाला म्हणायचं, जो स्क्रीन समोर आहे पण ट्रेड घेत नाही, त्याच्या सेटअपमध्ये आल्याशिवाय त्याला ट्रेडर म्हणायचं. आणि हे जे सगळे येतात ना सकाळी 9:15 ते 9:30 त्याला गॅम्बलर म्हणायचं. तुम्ही मला हे विचारायचं होतं अजून की तुम्ही जे प्रशिक्षण देता, तुम्ही जे शिकवता त्याच्यात मग ही ग्रीड मॅनेज करणं, हा फोमो मॅनेज करणं हे सगळं शिकवता का, की या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लॉसमध्ये नेऊ शकतात, तर हे कसं, ह्याच्याशी कसं डील करायचं आहे तुम्ही शिकवता का? मी पहिल्यांदा एकच सांगतो, जर सेटअपमध्ये आला तरच घ्यायचा, नाहीतर घ्यायचा नाही. आणि मी ज्यावेळेस आमचं रिव्ह्यू सेशन असतं त्यावेळेस विचारतो की हा ट्रेड का घेतला. ज्यावेळेस त्याचं उत्तर असं येतं मला वाटलं, तिथं त्याचा विषय संपला. म्हणजे वाटून उपयोग नाही. तो सेटअपमध्ये असेल, सिस्टीममध्ये असेल तरच घ्या. त्यामुळे त्यांचं ते कंट्रोल होतं ॲटोमॅटिक. कारण मी बोलताना खूप रॅशली बोलतो, म्हणजे त्यामुळे ते जरा दबकूनच असतात. कारण मी जसं विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षक रागवतात त्या पद्धतीने मी त्यांना रागवतो. त्यामुळं जे काय ओव्हर ट्रेडिंग आहे तर ते आमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत होतच नाही. आणि ते जर असतील तर माझ्यासमोर येतच नाही. तुम्ही इतके वर्ष जे प्राध्यापक म्हणून काम केलंय त्याचा ह्याच्याशी खूप फायदा होत असेल ना तुम्हाला? 100%. कारण मी जरी कॉलेजमध्ये होतो तरी पण मी कडक शिक्षकच म्हणून होतो. मी विद्यार्थ्यांना जो होमवर्क द्यायचो, मला या तारखेला पूर्ण पाहिजे, मी अगदीमध्ये काहीच विचारायचं नाही, त्या दिवशी जायचं आणि मारायचं. अरे बापरे. म्हणजे या पद्धतीने, म्हणजे मला डिसिप्लिनमध्ये राहायला आवडतं. करेक्ट. त्या डिसिप्लिनमध्ये राहिला तर तुम्हाला कोणी काहीच करू शकत नाही. किंवा आणि ट्रेडिंग आणि स्टॉक मार्केटमध्ये पण डिसिप्लिन ही खूप महत्त्वाची टर्म आहे असं म्हणतात, हे बरोबर आहे ना? म्हणजे ह्याच्यानेच तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी होण्याचा पहिलाच मंत्र आहे डिसिप्लिनमध्ये राहा. अच्छा. त्याच्याशिवाय काही नाही. दुसरं कुठली स्ट्रॅटेजी तुम्हाला काय वाचवू शकत नाही, काय नाही. डिसिप्लिनमध्ये राहिला ना तुम्ही प्रॉफिटमध्ये आला. क्या बात. अजून मी 2 टर्म्स ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल ह्या टर्म्स मी ऐकल्या, वाचल्यात, तर मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाहीये, तर ते सांगू शकाल का? स्टॉक मार्केटमध्ये सगळं काम चालतं ते चार्टवरती. ग्रीन कॅन्डल म्हणजे काय, तुम्ही आनंदी, म्हणजे ट्रेड तुमच्या बरोबर आहे, म्हणजे ते आनंदाश्रू असतात.
ओ अच्छा. आणि रेड कॅन्डल म्हणजे कुणाचं तरी दुःख आहे, ज्यानं ट्रेड घेतलाय तिथनं मार्केट खाली पडत आहे. मग त्या कॅन्डलकडे बघताना आनंदची कॅन्डल आणि दुःखाची कॅन्डल म्हणून बघा. त्याच्या पाठीमागची सायकोलॉजी काय आहे ते चेक करा. फक्त कॅन्डल ग्रीन झाले म्हणून त्याच्यामध्ये बाईंग करणं आणि रेड झाले म्हणून त्याच्यामध्ये सेलिंग करणं याला ट्रेडर नाही म्हणत. त्या ट्रेडची ती कॅन्डल का बनल्या, त्याच्या पाठीमागची सायकोलॉजी, त्याच्यामध्ये स्मार्ट मनी कन्सेप्ट म्हणजे जे इन्स्टिट्यूशनल ट्रेडर आहेत त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे. कारण मार्केटमध्ये चार्ट बनत नाही, ते बनवतात. ओके. तयार करतात, तो बनत नाही ऑटोमॅटिक. कारण ती सिस्टीम आहे जी स्मार्ट मनी कन्सेप्ट ही सर्वसामान्य ट्रेडरला काहीच माहीत नाही. सर्वसामान्य ट्रेडरला फक्त शिकार कसं बनायचं याचं नॉलेज दिलं जातं. आणि जे मोठमोठे SMC प्लेयर आहेत म्हणजे ज्यांच्याकडे मोठा पैसा आहे, अंदाधुंद पैसा आहे, त्यांना कसं शिकार करायचं हे शिकवलं जातं. मग आम्ही जे आमच्या विद्यार्थ्यांना शिकवतो ना, तो इन्स्टिट्यूशनलचा माइंडसेट काय आहे ते शिकवतो. त्यामुळे त्यांचं ट्रॅपिंग होण्याचं प्रमाण कमी होत. आता तुम्ही 2 शब्द कंटिन्युअसली वापरले, स्ट्रॅटर्जी आणि सायकोलॉजी. त्या दोन्ही गोष्टी ट्रेडिंगमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत का, की त्या दोन्ही गोष्टी किती प्रमाणात महत्त्वाच्या आहेत? स्ट्रॅटर्जी जास्त महत्त्वाची आहे का सायकोलॉजी जास्त महत्त्वाची? स्ट्रॅटेजी 1%, सायकोलॉजी 99%. बापरे. कारण तुमची स्ट्रॅटेजी ही 50% ॲक्युरेटच असते. तुम्ही एखाद्या 5वीच्या पोराला किंवा 5 वर्षाच्या पोराला जरी आणून बसवलं, स्टॉक वर जाणार आहे का खाली जाणार, ती एकच उत्तर दिलं, वर जाईल नाही तर खाली जाईल. झालं, इथंच 50% ॲक्युरसी आहे. स्ट्रॅटेजी म्हणजे ॲक्युरसी मॅटर नाही करत. मॅटर करते ते रिस्क रिवॉर्ड रेशिओ मॅटर करतो. की तुम्ही 10 रुपयाची रिस्क घेत असाल तर मार्केटकडनं कमीत कमी 2% म्हणजे 10 रुपयाची रिस्क आहे तर तुमचा कमीत कमी प्रॉफिट हा 20 रुपयेच पाहिजे, तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता. लोक काय करतात, 10 रुपयाची रिस्क घेतात आणि प्रॉफिट 5 रुपये दिसला की एक्झिट करतात. आणि ज्यावेळेस लॉसमध्ये असतात त्यावेळेस 10 रुपयाची रिस्क लॉस होतोय म्हणून ते खाली शिफ्ट करतात. आता नको 10 रुपये द्यायला, 20 रुपये खाली जाऊ, परत खाली जाऊ. लोक प्रॉफिट फक्त दिसला की काढून टाकतात. म्हणजे समजा 10 रुपये दिसले की एक्झिट करतात, पण लॉसकडे 100 रुपये झाला तरी बघत बसतात. का बघत बसतात? त्यांनी अगोदर ठरवलेलंच नसतं की मला मार्केटला द्यायचं आहे किती. म्हणजे मला तर एकच सांगायचं आहे की ट्रेडमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर तुमचा जर स्टॉप लॉस डिफाईन नसेल, म्हणजे मार्केटला तुम्ही किती देणार आहे हे निश्चित नसेल, तर त्या ट्रेडमध्ये जाऊच नका. पहिलं तर तुम्हाला तुमचा लॉस बघायला पाहिजे किती होणार आहे, आणि त्यानंतर तुमचं टार्गेट हा नंतरची गोष्ट. पहिल्यांदा तुम्हाला तुमचा लॉस डिफाईन केला पाहिजे जर यशस्वी ट्रेडर व्हायचं असेल तर. एक्सपायरी डे आणि हिरो झिरो हे गोष्टी मी आत्ता काही मित्रांकडनं ऐकल्यात, किंवा ते जेव्हा बोलतात तेव्हा ह्यातलं मला काहीच ज्ञान नाही, तर मला त्याच्याबद्दलही जाणून घ्यायचं. समजा जर तुम्ही एखादी 4 व्हीलर बाय केलेली आहे किंवा समजा 2 व्हीलर बाय केली, करेक्ट, शोरूममधनं काढलेलं आहे, तर लगेच तुम्हाला इन्शुरन्स घेता की काही झालं तर आपलं. मग तसंच या ऑप्शनची प्रत्येक आठवड्यातल्या एका पर्टिक्युलर दिवशी एक्सपायरी असते. म्हणजे 100 रुपयाचा तो तुमचा ऑप्शन आहे, तो त्या एक्सपायरीला 0 होणार असतो. म्हणजे 100 रुपयाची वस्तू तुम्हाला 1 रुपयाला मिळत असते, 5 रुपयाला मिळत असते, 10 रुपयाला मिळत असते. मग लोकांना काय वाटतं की मला स्वस्तात मिळतंय म्हणून ते भरपूर, आता समजा साड्यांचा सेल लागला तर काय होतं, बल्कमध्ये लेडीज बल्कमध्ये परचेस करतात. तसंच ते एक्सपायरीचा विषय लागला तर भरपूर, नाही गेलं तर सगळे जाणार. मग ते कसं असतं की 5 रुपयेचा ऑप्शन कधी कधी 500 रुपये पण होतो, 100 रुपये पण होतो, 200 रुपये पण होतो. म्हणजे इथं तुमचे पैसे 5 पट 10 पट होण्याचे चान्सेस असतात. पण ते कधी 6 एक्सपायरीमधनं एकदा, ॲन ॲव्हरेज 6 एक्सपायरीमधनं अशा मुवमेंट येतात. पण लोक प्रत्येक एक्सपायरीला ट्राय करायला जातात, हे चुकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक तर तिथं 2च वाक्य येतात, हिरो झिरो. 99% झिरो होतात आणि लोक त्यामध्ये ट्रॅप होतात. त्यामुळे एक्सपायरी ट्रेडिंग हे बायरसाठी नाही बनवलेलं सेगमेंट, हे सेलरसाठी बनवलेलं सेगमेंट आहे. ही पहिल्यांदा लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आत्ताही आपल्याला बोलताना खूप वेळा तुमचे 2 शब्द आले, ऑप्शन आणि फ्युचर. आणि रादर मी अनेक लोकांना बोलताना किंवा आर्टिकल्स वाचताना हे ऑप्शन आणि फ्युचर या 2 टर्म्स खूप वेळेला वाचल्यात. तर ह्याचं काय नक्की अर्थ आहे आणि ह्याचा काय महत्व आहे या सगळ्या? साध्या सिंपल लँग्वेजमध्ये मी सांगतो, हे डेरिव्हेटिव्ज आहेत. फ्युचर आणि ऑप्शन हे काय, स्टॉक मार्केटचे डेरिव्हेटिव्ह. म्हणजे थोडक्यात काय की समजा दूध आहे, दुधापासून दही, ताक, लस्सी, आईस्क्रीम वगैरे बनतं. दुधाची किंमत वाढल्यानंतर साहजिकच आहे या वस्तूची किंमती वाढणार आहेत. पण
श्रीखंडाची किंमत वाढल्यानंतर दुधावर काय फरक पडणार आहे का दुधाच्या रेटवर? नाही. कारण हे डेरिव्हेटिव्ज आहेत. तसं मला निफ्टी 50मध्ये किंवा बँक निफ्टी हे इंडेक्स आहेत, याला काय अस्तित्व नाही. याच्यामध्ये मी ट्रेडिंग करू शकत नाही कारण त्या सगळ्या स्टॉकचं ते ॲव्हरेज आहे. जर मला याच्यामध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर त्याचे काहीतरी मला डेरिव्हेटिव्ज केले पाहिजेत. मग हे फ्युचर हे डेरिव्हेटिव्ह आहे, ऑप्शन हे डेरिव्हेटिव्ह आहे. मग आता समजा मला निफ्टी 50मध्ये ट्रेड करायचं आहे तर त्या सगळ्या 50-100 कंपन्यांमध्ये मी नाही इन्व्हेस्टमेंट करू शकत. मग मी काय करू शकतो, निफ्टीचा फ्युचर बाय करू शकतो. अच्छा. मग त्याला जशी निफ्टी मूव्ह करेल तसा फ्युचर वाढणार आहे किंवा कमी होणार आहे 1-1 रुपयानंच. पण ऑप्शन म्हणजे काय, असं झालं तर तसं होईल. म्हणजे तो एक इन्शुरन्स म्हणून, एक सिक्युरिटी म्हणून एक सेगमेंट तयार केलं ऑप्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की तुम्ही शोरूममधून गाडी बाहेर काढली, त्याला जर काही डॅमेज झाला तर ती इन्शुरन्स कंपनी तुम्हाला त्या पैशाच्या म्हणजे जो काही तुम्ही इन्स्टॉलमेंट भरला आहे त्याच्या बदल्यात तुमची गाडी रिकवर करून देईल. जर तुमच्या 1 वर्षात त्या गाडीला काही झालं नाही तर तुम्ही इन्शुरन्स कंपनीकडे जाता का मला पैसे दे मागून? नाही. कालावधी संपला, एक्सपायरी संपली, ऑप्शनचा विषय संपला. ऑप्शनला ॲज अ सिक्युरिटीचं प्रोटेक्शन म्हणून सेगमेंट इनोव्हेट केलं आहे, पण लोक त्याचा ट्रेडिंगमध्ये गैरवापर करतात. जे काय फ्युचरची आपण पोझिशन घेतलेली असते किंवा एखाद्या स्टॉकची पोझिशन घेतलेली असते ती जर आपल्या विरोधात जाऊ नये त्यासाठी एक इन्शुरन्स किंवा सिक्युरिटी व्हावी म्हणून ऑप्शन सी किंवा पी बाय केले जातात आणि लोकांनी त्याचा अर्थ घेतला की याच्यामध्ये ट्रेडिंग करता येतं. ओ अच्छा. आत्ता जे बोललात तुम्ही पोझिशन घेणं, ह्याचा नक्की अर्थ काय? पोझिशन घेणं म्हणजे काय, मी त्या कंपनीच्या ट्रेडमध्ये किंवा त्या स्टॉकमध्ये एंट्री करणं किंवा ट्रेड घेणं. म्हणजे माझं काय आता ॲनालिसिस सांगताय की निफ्टी आता इथून वर जाईल, मग मी काय करेन, निफ्टीचा फ्युचर बाय करेन. म्हणजे मार्केट जर वर गेलं तर मला प्रॉफिट होईल. पण मार्केट जर खाली पडलं तर खाली पडण्याचं मला काहीतरी संरक्षण पाहिजे ना, कारण तो फ्युचर 1 लाख रुपयाला येतो. मग तो 1 लाखाचं मला खाली पडलं तर मोठं नुकसान होणार आहे. बरोबर. मग त्याला कुठंतरी मला संरक्षण द्यायचं असेल तर खाली पडण्याचं संरक्षण म्हणजे पुट किंवा पी, तो मी बाय करून त्याला प्रोटेक्शन देऊ शकतो. अच्छा. मग हे प्रोटेक्शनचं माध्यम आहे ऑप्शन. ओके. आणि पोझिशन म्हणजे ट्रेड घेणं. अच्छा. मला जे काही समजलं याच्यात ना की पेशन्स खूप महत्त्वाचं आहे का या सगळ्यामध्ये, की तुम्हाला जर आता माझं लॉंग टर्म फ्युचर प्लॅन्स आहे की मला ह्याच्यातनं वेल्थ गोळा करायचे माझ्या फ्युचरसाठी, माझ्या मुलांच्या फ्युचरसाठी, माझ्या पुढच्या जनरेशनच्या फ्युचरसाठी, त्याच्यामध्ये पेशन्स किती महत्त्वाचा रोल प्ले करतं? पेशन्स म्हणजे काय, समजा तुम्ही आंब्याचं झाड लावलं आहे आज, तर फळे खाण्यापर्यंत तुम्हाला पेशन्स ठेवले पाहिजे. जर रोज तुम्ही उपटून बघितलं किती मुळं वाढली आहेत तर मग ते उपयोग नाही. बरोबर. ते फळे खाण्यापर्यंत पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे पेरल्यानंतर काढणीपर्यंत, नाही तर रोज जाऊन कुठं आले काय आले बघितलं तर उपयोग नाही. तेवढे पेशन्स पाहिजेत. म्हणजे एकदा मी पैसे टाकले एखाद्या स्टॉकमध्ये किंवा इन्व्हेस्ट केले तर ते माझे नव्हतेच असं कन्सिडर, या उद्देशानं जर तुम्ही तिकडे सोडून दिले तर त्याची वेल्थ बनते. जर रोज जर बघितलं आणि हिरव्यात दिसलं, म्हणजे समजा ग्रीन प्रॉफिटमध्ये दिसलं, तर तुमचं एक मन तयारच होतं वीक आणि दुसरा घे. जर तुम्ही त्याच्याकडे बघितलंच नाही आणि जे काही हिरो झिरो म्हणतात, मगाशी तुम्ही विषय काढला, हिरो झिरो कॉल कोणाचे बनतात माहिती आहे मॅम? ज्यानं ते पैसे टाकलेत आणि 3:30 वाजता डायरेक्ट मार्केट क्लोज झाल्यानंतर येऊन बघितलेत, त्याला ते हिरो झिरोचे पैसे मिळतात. 5 रुपयाचं 10 रुपये झाले ना, ते सगळे ट्रेडमधनं एक्झिट होतात. कारण लोकांना प्रॉफिट पचवता येत नाही, पेशन्स नाहीत लोकांना प्रॉफिट होल्ड करून ठेवायचे. करेक्ट. त्यामुळे ते मोठी मुवमेंट 500 पॉईंटची ती 200 पॉईंटची मुवमेंट कोणीही कॅप्चर करत नाही. एकच कॅप्चर करतो, जो त्या स्क्रीनसमोर नसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं झालं पाहिजे, मला समजा हिरो झिरो घ्यायचा आहे, मी घेतला आणि मला फोन आला आणि मी फोनवर बोलत बसलो, गर्लफ्रेंडचा फोन आला समजा, मी बोलत बसलो आणि मला कळालंच नाही मार्केट बंद झालेलं आणि मी परत जाऊन बघितलं, अरे 5 रुपयाचा 500 झाला. अशा सिच्युएशनमध्ये होऊ शकतं. जर मी स्क्रीन समोर असेल तर 5चा 10 झाला तरच मी एक्झिट करतो. मी परत फोन लावतो माझ्या मित्राला, अरे मी घेतलेला 500ला गेला. अशी मुवमेंट कधी कोण कॅप्चर करत नाही. आणि ही जी मोठी मोठी नावं मगाशी तुम्ही घेतली ज्यांनी ह्याच्यातनं वेल्थ क्रिएट केलंय, यांच्या वेल्थ क्रिएट करण्यामध्ये पेशन्स हाच एक महत्त्वाचा रोल होता का त्यांचा? पेशन्सच होता, दुसरा काहीच नाही. की तुम्ही पैसे टाकल आणि तुम्ही विसरून गेला, तुम्ही तुमचं आयुष्य जगताय. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैसे टाकणे आणि विसरून जाणे, ते आपले नाहीतच. करेक्ट. आणि असंही मी ऐकलंय की तुम्हाला कधी त्याच्यातनं बाहेर पडणं हेही समजणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्याबद्दल थोडंसं मला सांगा की मी एकीकडे कुठेतरी इन्व्हेस्ट केलेत, पण मला त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं आहे, कधी पडायचं आहे, कुठली करेक्ट वेळ आहे ते बाहेर पडायची, हे माहीत असणं गरजेचं आहे का? सगळ्यात महत्त्वाचं बाहेर पडणंच आहे.
कारण बरीच लोक जो लॉस आहे त्याला होल्ड करतात, वाढेल 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 या अपेक्षेनं. जर तो खाली गेलाय तर तो खाली वाढण्यासाठी नाही गेलेला. तुम्ही एखाद्या चुकीच्या ट्रेनमध्ये बसलाय तर पुढच्या स्टेशनला तुम्हाला उतरणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला माहित आहे इथं आपण फसतोय. करेक्ट. मग ते जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत तो एक्झिट करत नाही. त्यामुळे तुमचा प्रॉपर मनी, मगाशी मी जे बोललो, तुमचा ट्रेड मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर पाहिजे, की त्याच्यातनंच ठरतं की कधी तुम्हाला एक्झिट करायचं आहे. मगाशी मी सांगितलं की रिस्क रिवॉर्ड रेशो, तुम्ही 1 रुपयाची रिस्क घेताय तर 2 रुपयेपर्यंत तुम्हाला थांबणं गरजेचंच आहे. करेक्ट. मग तसं तुम्ही जर एखादी लाँग टर्म पोझिशन होल्ड करून ठेवलेली आहे किंवा शॉर्ट टर्म, तुमचं जर रिस्क रिवॉर्ड तिथं मॅच होत नसेल तर तुम्ही एक्झिट करा. बरोबर. टार्गेट आले एक्झिट करा, थांबायचं नाही. म्हणजे समजा 1 रुपयाची रिस्क घेतल्या, 2 रुपये प्रॉफिट आले तर तिथनं एक्झिट करायचं आहे. टार्गेट ठरवणं खूप महत्वाचं. हां, जे काय म्हणजे प्रत्येक गोष्ट इथं प्लॅनच करायची आहे. जर प्लॅन नसेल तर तुमचा उपयोगच नाही स्टॉक मार्केट. करेक्ट. अजून एक मला पडलेला प्रश्न म्हणजे, समजा मी जॉब करते आणि मला त्याच्याबरोबर शेअर मार्केट स्टॉकमध्ये गुंतवायचं. आता माझी एक्स अमाऊंट सॅलरी आहे, तर मी किती % त्याच्यात गुंतवू शकते? आणि मला त्याच्यातलं खूपसं ज्ञान नाही आहे, पण मला ते तिथे पूर्ण वेळ द्यायलाही मला शक्य नाही, कारण मला जॉब करायचा आहे, माझं सर्व्हायवल माझ्या जॉबवरती आहे. तर मग ह्याच्यात मी कोणाची मदत घेऊ शकते का? किंवा की हां, तू मला मदत कर, मला ह्याच्यातनं वेल्थ क्रिएट करायचं आहे, पण मला पूर्ण वेळ देता शक्य नाही. तर हे कुठून असं आपण करू शकतो का? मॅम, तुम्ही जो क्वेश्चन केला की मला वेळ नाही आहे, तर तुम्ही याच्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग नाही करू शकत. तुम्ही स्विंग आणि लॉंग टर्ममध्ये याच्यामध्ये तुम्ही ट्राय करू शकता. संध्याकाळचा अर्धा पाऊण तास जरी वेळ मिळाला तरी तुम्ही प्रॉपर नॉलेज घेऊन त्याचं ॲनालिसिस करून कुठल्या स्टॉकमध्ये, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बाईंग झोन असतो आणि सेलिंग झोन असतो, ते झोन कॅप्चर केले, जे आम्ही तुम्हाला कोर्सेसमध्ये शिकवतो ते केले. तिथं पर्टिक्युलर ऑर्डर सेट केला की तुम्हाला तिकडे बघायची सुद्धा गरज नाही, ॲटोमॅटिक बाय होतं, पाहिजे तिथं जाऊन सेल होतं. आणि आपण जे अल्गो सिस्टीम डेव्हलप केलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पर्सनल वेळ द्यायची काही गरज नाही. फक्त सकाळी 5 मिनिटं लॉग इन करायला लागतात. तेवढं लॉग इन केलं की त्याच्यामध्ये तुमची रिस्क मॅनेज असते, टार्गेट मॅनेज असतं, कुठला ट्रेड घ्यायचा, कधी विकायचा, सगळ्या गोष्टी ऑलरेडी लॉजिकमध्ये, सॉफ्टवेअरमध्ये टाकून दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या पद्धतीने तुमची वेल्थ क्रिएशन, म्हणजे ह्याच्यात तुमची खूप मदत होऊ शकते. अच्छा. आणि मला अजून एक विचारायचं होतं की या कोर्सेसमध्ये किती डीप माहिती मिळू शकते? या कोर्सेसमुळे ज्यांना फुल टाईम ट्रेडिंग करायचं आहे किंवा ज्यांना पार्ट टाईम ट्रेडिंग करायचं आहे, दोन्ही लोकांना मदत किती होते? काय काय शिक्षण मिळतं? काय त्या कोर्सेसची काय माहिती? मी शेअर म्हणजे काय इथून सुरुवात करतो. अच्छा. आणि तो क्लोज कसा करायचा आणि कोणती सिच्युएशन आल्यानंतर काय करायचं इथंपर्यंत त्यांना घेऊन जातो. माझ्या कोर्सचा एकच मोटिव्ह आहे, ट्रेडिंग स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम. हा माझा पूर्ण मोठो आहे की मला फक्त शिकवून लोक सोडायचे नाही आहेत, त्यांना स्किल ट्रेडर करायचं की मार्केटमध्ये कुठलीही सिच्युएशन आली तर त्या सिच्युएशनला त्यानं टॅकल केलं पाहिजे. बरोबर. त्यासाठी प्रॉपर ट्रेड मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट हा प्रॉपर त्याला स्ट्रक्चरच दिलेलं असतं, त्यामध्येच त्याला काम करायचं असतं. त्यामुळे तो ती बाकीच्या गोष्टी तिथं फालतू काहीच करत नाही, कारण माझं वॉच असतं त्यांच्यावर. बरोबर. आणि अजून एक म्हणजे आता या गोष्टीची थिअरी माहिती असणं आणि ह्याचं प्रॅक्टिकल ज्ञान असणं, ह्या खूप डिफरंट गोष्टी आहेत. की मी थिअरी शिकले सगळी आहे, पण मला प्रॅक्टिकल करताना ते आठवत नाही की ते कसं करायचं कळत नाही आहे. तर या गोष्टी कोर्सेसमध्ये कव्हर होतात. यासाठी आपण डेली लाईव्ह मार्केट चालू असतं, त्यावेळेसच त्यांना 3 महिने कंटिन्यू लाईव्ह घेतो. ओ अच्छा. की यावेळेस असं आलं होतं, हे केलं, या पद्धतीनं आपण केलं, इथं लॉसमध्ये होतो तर आपण या पद्धतीने लॉस बुक केला, कुठं आपल्याला लॉस द्यायचा आहे, कुठं आपल्या सिच्युएशनमध्ये काय करायचे करेक्शन, ते सगळं लाईव्ह मार्केटमध्ये त्याला तिथं दिलं जातं. तुमच्याकडे येणारा विद्यार्थी हा प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन बाहेर पडतो. 100% त्याला प्रॅक्टिकल नॉलेज देणं हाच आपला उद्देश आहे. मार्केटमध्ये जे सगळे ट्रेनर आहेत ते मार्केट बंद झाल्यानंतर शिकवतात, इथं बाय केलं असतं, इथं सेल केलं असतं तर प्रॉफिट झाला असता. आपण मार्केटमध्ये सिच्युएशन क्रिएट असतानाच सांगतो की इथं आपल्याला असं असं करायचं आहे, इथं एवढा स्टॉप लॉस घ्यायचा, इथं आपल्याला एवढं एवढं टार्गेट घ्यायचं आहे, हे आपल्याला मनी मॅनेजमेंट आहे, हे आपलं रिस्क मॅनेजमेंट आहे. या सगळ्या गोष्टी तिथं प्रॅक्टिकलमध्ये शिकवल्या. आम्ही असं करतोय, तुम्हीही असंच करा, हे प्रॅक्टिकल नॉलेज आपण. करेक्ट. म्हणजे हात धरून घेऊन जाणं आहे हे. आता या सगळ्यात सामान्य माणूस ज्यांना माहिती नाही आहे या गोष्टींची, यांनी तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं? तुमचे काही सेमिनार्स आहेत का, किंवा ज्याच्याबद्दल आपण लोकांना माहिती देऊ शकतो? आपले प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आपण ऑफलाईन सेशन घेतोय, प्रत्येक हॉटेल त्या भागातलं बुक करतो, 100-150 लोकांना त्या ठिकाणी इन्व्हाइट करतो, लाईव्ह प्रॅक्टिकल नॉलेज देतो की 8 तासाचा सेमिनार असतो, चहा नाश्ता जेवण वगैरे आपण तिथं देतो, सगळ्या गोष्टी.
कारण 1-2 तासामध्ये स्टॉक मार्केट शिकवलं नाही, त्यामुळे Correct. पूर्ण 1 दिवसाचा 8 तासाचा आपण शेड्यूल बनवलं आहे. तिथं लाईव्ह मार्केटमध्ये त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज देतो की आम्ही जे शिकवतो ते अशा अशा पद्धतीनं देतो. बरोबर. लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही बघा की आम्ही कशा पद्धतीनं शिकवतोय, प्रॉफिट हो लॉस हो नंतरचा भाग, Correct. पण त्या प्रॉफिटला आम्ही कशा पद्धतीनं सामोरं जातोय, लॉस झाल्यानंतर त्याला कशा सिस्टीममध्ये आणून ठेवतोय, या सगळ्या गोष्टी आपण तिथं त्यांना लाईव्ह दाखवतो. शिकवतो. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. कारण आत्तापर्यंत मॅम आम्ही ऑनलाईन भरपूर लोकांना शिकवलं, पण त्यांना ट्रेड घे म्हटल्यानंतर त्यांचे हात कापतात, त्यांना तेवढा कॉन्फिडन्स Confidence. मग त्यामुळे समोरच्या समोर त्याला घेतलं की त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि तो चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करतो. म्हणजे अनुभवी माणसांनी अनुभव नसणाऱ्याला हात धरून घेऊन जाणं हे आणि त्याला तुमचं हात घेऊन बेसिक जातो, मोठं हे आहे. कर असंच कर, या सगळ्या गोष्टी त्याला सांगतो. अजून एक मला विचारायचं होतं की व्हॉट्सॲपवर किंवा टेलिग्राम यूट्यूबवरती टिप्स मिळतात की इथे वरती चाललाय इथे खाली चाललाय जे टिप्स मिळतात, तर त्याच्यावरती किती विश्वास ठेवावा? हे जे स्कॅम्स होतात किंवा हे जे फ्रॉड होतात हे त्याच्यातनं होतात का, किंवा त्याच्याला माणसांनी बळी कसं पडू नये? कसं आहे माहिती आहे का, लोकांना ऐकतं पाहिजे. आता Correct. सगळी सिस्टीम आहे की मला स्क्रीन समोर बसायचं नाही, मला ॲनालिसिस करायचं नाही, मला अभ्यास करायचा नाही, मला सगळं ऐकतं मिळालं पाहिजे. मी स्क्रीनवर बसणार, कुणीतरी मग येऊन सांगायचं मला ह्यो बाय कर ह्यो सेल कर, आणि मी ते करणार. म्हणजे मी फक्त कॉपी पेस्ट, म्हणजे मी इथं जरा अतिशयोक्ती करून बोलत असेल असं मला वाटतंय की आपली शिक्षण पद्धतीच कॉपी पेस्टची आहे. हो, तू ते वाच आणि ते इथं लिही, स्वतः काही डोकं लावू नको. करेक्ट. आणि तेच या ट्रेडिंगमध्ये लोक फॉलो करायचा प्रयत्न करतात. मग कोणीतरी आमच्यासारखा येतो, मी तुम्हाला कॉल देतो, टिप्स देतो, माझे 2,000चं सबस्क्रिप्शन घ्या, 5,000चं सबस्क्रिप्शन घ्या, मग ती लोक भरतात, बरोबर. 1-2 ट्रेड सक्सेस होतात. पण माझं मत आहे की जर तुम्ही त्या कॉल टिप्स घेत असाल तर घ्या, काय प्रॉब्लेम नाही. पण त्यानं ते का दिलेत, तोच ट्रेड का दिला, याच्या पाठीमागचं का किंवा परंतु ही सगळी कारणं शोधा. त्याचा एज्युकेशनसाठी वापर करा, ना की ते ट्रेडिंग सेटअपसाठी. कारण त्याचं लॉजिक त्याला माहीत असतं कुठं बाहेर पडायचं, कुठं एक्झिट करायचं, किंवा कुठंपर्यंत थांबायचं, कुठंपर्यंत होल्ड करायचं. ते त्याची वाट बघत असतात लॉसमध्ये की त्याचा काय मेसेज येतोय का, लॉसमधनं बाहेर पडायचं का, होल्ड करायचं का, एक्झिट करायचं, किंवा प्रॉफिटमध्ये असेल तर कुठंपर्यंत टार्गेट आहे हे त्यांना माहीत नसतं. कारण बेसच नाही, फक्त तुमच्या कॉलवर टिप्सवर तुमच्या नॉलेजवर मी इथं शानपणा करणार, मी प्रॉफिट वेल्थ क्रिएट करायचा प्रयत्न करणार, तर ते होत नाही. आणि दुसऱ्याच्या कॉल्स टिप्सवर कधी जाऊच नाही. अच्छा, स्वतः शिका, नसेल तर ट्रेडिंगच करू नका. एक खूप पर्सनल प्रश्न मला पडला की तुम्ही प्राध्यापक होतात, त्याच्यातलं प्रॉपर चेंज करून या सेक्टरमध्ये यायची, या प्रोफेशनमध्ये यायची, अशी काय घडलं की ज्याच्यामुळे तुम्ही असे इथे एवढं शिफ्ट झालात? म्हणजे समथिंग मी 2009 पासून 2020 पर्यंत प्राध्यापक म्हणूनच काम करत होतो. आणि हे शेअर वगैरे जे काय आहे ते मी विद्यार्थ्यांना 11वी पासून शिकवत होतो, कारण कॉमर्स बॅकग्राऊंड आहे माझं. शेअर म्हणजे काय, सेबी काय असतं, हे सगळ्या गोष्टी मी थेअरी मला माहीत होती, पण त्यातनं पैसे कसे कमवले जातात मला माहीत नव्हतं. तर माझे मित्र होते स्वप्नील पाटील सर, आणि त्यांनी माझं स्टेटस वगैरे बघायचे, मी काही पण आणायचो आणि काही पण विकायचो. म्हणजे मी जरी प्राध्यापक असलो तरी ऑनलाईन मला खूप अट्रॅक्शन होतं, मग मी हे प्रोडक्ट आणते. आणि त्यांनी मला फोन केला की काय करता, म्हणलं मी असं आहे प्राध्यापक आहे, असं करतो. तर म्हणले त्यांची बॅच, म्हणजे ते कोर्सेस घेत होते, त्यांची बॅच चालू होणार होती. मग ते मला म्हटले की शेअर मार्केटबद्दल तुला काय माहीत आहे का. म्हटलं मला काय माहीत नाही, मी शिकवतो, पण त्यातनं पैसा कसा जनरेट केला जातो हे मला माहीत नाही. मग ते म्हणले माझी बॅच चालू होत्या बेसिक टू ॲडव्हान्स, मला 1 रुपया देऊ नकोस, येऊन शिक. मला नवनवीन गोष्टी शिकायची आवड होती, मी तो शिकलो. मग त्यानंतर कळालं की खरं स्टॉक मार्केटमध्ये पैसा आहे. मग त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये विचार आला की मी जर M.Com असून, कॉमर्स फॅकल्टीचा म्हणजे फायनान्स क्षेत्रातला व्यक्ती असून, जर मला स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवतो हे माहीत नसेल तर आर्टवाले, सायन्सवाले, इंजिनिअरिंगवाल्यांचं काय. मग असा अख्खा समाज आहे, आणि मला समाजसेवेची पहिल्यापासून आवड आहे. मी वेगवेगळ्या संस्थामार्फत काम करतो. त्यावेळेस माझ्याकडे जवळजवळ महाराष्ट्रातल्या 80,000 एक लोकांचा डेटा होता. म्हटलं जर तुम्ही मला शिकवताय, मी तुमच्यासोबत काम करतो, पण मला जे माहिती नाही, मला आज माहीत झालं, तसं तुम्ही लोकांना शिकवणार का. तर ते म्हणले शिकवतो. मग आम्ही 21 दिवसाचं आर्थिक साक्षर समृद्ध महाराष्ट्र अभियानाअंतर्गत 21 दिवसाचं शेअर मार्केटचं मोफत प्रशिक्षण सुरू केलं. जवळजवळ आम्ही 25,000पेक्षा जास्त लोकांना त्यातनं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला, पण लोकांना फुकट आणि शिकण्याची इच्छाच नाही. लोक काय म्हणायचे, आमचं अकाउंट हँडल करा किंवा आमचं पैसे दुप्पट करून द्या. ते म्हटलं आम्हाला पॉसिबल नाही आहे. तुम्ही आत्ता म्हणलात की लोक म्हणतात की तुमचं त्या अकाउंट हँडल करायला देत आहेत की तुम्ही हँडल करा, तुम्ही मला प्रॉफिट करून द्या. हे माझं अकाउंट दुसऱ्याला हँडल करायला देणं हे कितपत सेफ आहे, त्याच्यातून स्कॅम फ्रॉड होऊ शकतात का? हे कसं झालं माहिती आहे का,
की मला माझ्या पायावर कुऱ्हाड मारायची आहे, तर मी काय म्हणतो की मी नाही मारत, ही घे कुऱ्हाड, तू माझ्या पायावर मार. ही सिच्युएशन आहे. म्हणजे कसं होतंय, लोकांना हे जे स्टॉक मार्केट एवढं व्हास्ट आहे असं दाखवलं गेलं, जे ॲक्च्युली नाही आहे. हे फक्त साधं सिम्पल आहे, पण लोकांना वाटतं की ही खूप मोठं आहे, हे म्हणजे रॉकेट सायन्स आहे, मला नाही समजणार. आणि लोक त्याच्याकडे शिकण्याचा दुर्लक्ष करतात आणि ते काय म्हणतात की XYZ माझ्यासारखा एखादा ट्रेनर असेल तर म्हणतात सर तुम्हीच हँडल करा. आणि मग याचाच स्कॅमर फायदा घेतात. ते सांगतात की आम्ही तुम्हाला 5% देतो, 10% देतो, 15% देतो, हेराफेरीमध्ये 21 दिन में पैसा डबल करके देत आहे. तर ते शेवटी तिथं पण बुडलेत आणि इथंही बुडणारच आहेत. कारण का, स्टॉक मार्केटमध्ये कधीही एक नियम आहे स्टॉक मार्केटचा, स्टॉक मार्केटमधनं कधीही फिक्स रिटर्नची अपेक्षा करायची नाही. स्टॉक मार्केट द्यायला बसलंय, बरोबर. ते 1000% पण देईल, 10,000% पण देईल आणि सगळंच घेऊन पण जाईल. त्यामुळे जिथं फिक्स रिटर्नचा विषय येतो तिथं स्कॅम चालू झाला. आणि हे बऱ्याच लोकांना समजत नाही. अजूनही बातम्या येतात तरी पण अशी लोक शोधतात, ते देतात सुरुवातीला, नाही असं नाही. मार्केट जर तुमच्या फेवरमध्ये असेल तर तुम्ही 5% काय 500% पण देता. पण मार्केट कोणी, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मार्केट कधीही कोणी प्रिडिक्ट नाही करू शकत. ते कॅल्क्युलेशन आहे, ते मॅथ्स आहे. त्या गोष्टी जर विरोधात गेल्या तर ती देण्याची जी कमिटमेंट आहे ती फुलफिल न झाल्यामुळे तो टेन्शनमध्ये येतो. आणि मगाशी मी सांगितलं की सकाळमध्ये प्रॉफिटमध्ये असतो, संध्याकाळी लॉसमध्ये असतो. ओव्हर ट्रेडिंग, ती सिच्युएशन तिथं होते. त्यामुळे एकाचे देण्याच्या नादात सगळ्यांचेच पैसे घेऊन जातात. बापरे. आता जे प्रशिक्षण तुम्ही देता त्याच्यात मी कुठल्या कंपनीत इन्व्हेस्ट करायचा, मग त्या कंपनीचा काय ॲनालिसिस केला पाहिजे, किंवा एखाद्या कंपनीत इन्व्हेस्ट केलं नाही पाहिजे तर त्याच्यासाठी काय ॲनालिसिस केला पाहिजे, हे सगळं येतं का आणि ते काय किती महत्त्वाचं असतं? याला टेक्निकल लँग्वेजमध्ये फंडामेंटल ॲनालिसिस म्हणतात. त्या कंपनीमध्ये आपण काय इन्व्हेस्ट करणार आहे, का त्या कंपनी कोण चालवतं आहे, त्याचं फ्युचर प्लॅन काय आहे, त्याचं सोशल बॅकग्राऊंड काय आहे, या गोष्टी आपण बघतो. त्याची फायनान्शियल सिच्युएशन कशी आहे, त्याचा मनी फ्लो, कॅश फ्लो जो आपण म्हणतो, त्याची बॅलन्स शीट आहे, त्या पण गोष्टी त्याच्यामध्ये चेक करतो. एका वर्षामध्ये किती कमवले आहेत, क्वार्टरमध्ये किती कमवले आहेत, किती खर्च आहे, किती त्याचा इन्कम आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं मॅनेज करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो जो कंपनी रन करणारा कॅरेक्टर आहे ती कसं आहे, त्याचं मार्केटमध्ये नाव कसं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती आहे की जे बँकेमध्ये हजारो कोटीचा फ्रॉड घेऊन पसार झालेला आहे, ती व्यक्ती जर परत मार्केटमध्ये आली की मी एखादी नवीन कंपनी मार्केटमध्ये घेऊन येतोय, तर त्या कंपनीवरती लोक विश्वास ठेवणार आहेत का? नाही ठेवणार. पण समजा टाटा परत आले आणि ते म्हणले की मी नवीन एखादी कंपनी घेऊन येतोय, तर लोक जेवढे खिशात असतील नसतील तेवढे पैसे देतात. म्हणजे फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय, त्या कंपनीचं कॅरेक्टर काय, बरोबर, ते कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करणं, त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट. यात कंपनी ओनरचाही खूप मोठा वाटा असतो की त्याची सायकोलॉजी, त्याचं देण्याचा हात जास्त आहे का घेण्याचा हात जास्त आहे, हे खूप मॅटर करतं का? डेफिनेटली. कंपनी जो चालवणार आहे त्याचं बिहेवियर कसं आहे, समाजामध्ये त्याचं इमेज कशा पद्धतीची आहे. टाटा व्यक्तिमत्व होतं ते फक्त दानशूर व्यक्तिमत्व होतं. अजिम प्रेमजी असतील, नारायण मूर्ती असतील, हे आयडियल आहेत. करेक्ट. त्यांनी काही जरी मार्केटमध्ये आणले तर लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. ही कंपनीची ती एक प्रोफाईल असते, त्यालाच आपण फंडामेंटल अनालिसिस. आणि अशा कंपनीमध्ये सगळेजण इन्व्हेस्ट करतात. एक सक्सेसफुल ट्रेडर व्हायच्या काय स्टेप्स असो, काय कॅरेक्टरिस्टिक्स असू शकतात? सक्सेसफुल ट्रेडरची एकच व्याख्या मी तुम्हाला सांगेन की जो प्रॉफिट आला की हरकून जात नाही आणि लॉस झाला तर रडत बसत नाही. तो प्रॉफिट झाला तर तो पचवू शकतो, लॉस झाला तर तो सिस्टमॅटिक रिकवर करू शकतो. जो डेली त्याच्या जे काय ट्रेड घेतले ते का घेतले, कशासाठी घेतले, लॉस झाला तर का झाला, हे डेली मेंटेन करतो. जो डिसिप्लिनमध्ये राहतो, जो ट्रेड मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, जे काही स्टॉक मार्केटचे नियम आहेत ते फॉलो करतो, तेच सक्सेसफुल ट्रेडर बनण्यासाठीचे पॅरामीटर्स आहेत, दुसरे कोणतेही नाही. बरोबर बरोबर. आणि मी असं हे केलं आहे की लोक फारशी शिकायला जात नाहीत या गोष्टी, की हां मी माझं शिकतो किंवा मी यूट्यूबवरनं शिकतो, सगळं तिथे अवेलेबल आहे. तर ह्याच्यात बेसिकली ट्रेडिंग किंवा स्टॉक मार्केटकडे लोक अर्निंग म्हणून बघतात, लर्निंग म्हणून बघत नाहीत. तर ते लर्निंग म्हणून बघणं किती महत्त्वाचं आहे? जर तुमचं लर्निंगच नसेल तर तुम्हाला येणारा अर्निंग येऊ शकत नाही. कारण तुम्हाला त्या गोष्टीचा बेसच माहीत नाही की ती का बनल्या, कशासाठी बनल्या, त्याचं कारण काय होतं, ह्या गोष्टीच तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला फक्त वरवरचं माहीत आहे, पाया कसा बांधला आहे काय माहीत नाही. त्यामुळं तुम्ही त्याच्यामध्ये किती जरी मनात आणलं तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. तुम्हाला जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, समजा तुम्हाला हॉटेल सुरू करायचं असेल, तर तुम्ही कर्मचाऱ्यांच्या जीवावर जर हॉटेल सुरू केलं तर तुम्ही कधी सक्सेसफुल होणार नाही. बरोबर. त्या किचनमधल्या A to Z गोष्टी तुम्हाला जर माहीत असतील
तर कामगार नसतील तरी पण तुम्ही ते मॅनेज करू शकता, चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकता. करेक्ट. त्यामुळे तुम्हाला त्या व्यवसायातली प्रत्येक गोष्ट माहीत पाहिजे, ते तिथं तुम्ही काम केलेलं असलं पाहिजे, तर तुम्ही सक्सेस होणार. सो डीप लर्निंग केलं तर तुम्ही स्टॉक मार्केटमधल्या प्रत्येक गोष्टीशी टॅकल करू शकता. डीप नॉलेज असेल ना तर त्याला कुठली गोष्ट टॅकल करायची गरजच नाही, कारण त्याला माहित आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये मला काय करायचं. आणि ऑप्शन हे असं कन्सेप्ट आहे की स्टॉक मार्केटमधल्या प्रत्येक सिच्युएशनला ते तुम्ही वापरू शकता. लोकांना फक्त कॉल आणि पुट, सीई बाय करणं आणि पीई बाय करणं, या दोनच गोष्टी त्यांना येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेल आणि सीई सेल आणि पीई सेल, ऑप्शन बाईंग आणि सेलिंग एवढंच माहीत आहे. त्या ऑप्शनला 72 प्रकारे आपण ट्रेड करू शकतो, 72 सिच्युएशनमध्ये त्याचा वापर करू शकतो. या बऱ्याचशा लोकांना गोष्टी माहीतच नाहीत. बरोबर बरोबर. म्हणजे त्याला हेज केलं जातं, त्या पोझिशन मॅनेज केल्या जातात. त्या 72 प्रकारे ऑप्शनमध्ये आपण त्या पोझिशन बनवू शकतो, हे लोकांना माहिती नाही. तेवढं डीप नॉलेज आपण आपल्या इव्हेंटमध्ये देत असतो, आपल्या क्लासेसमध्ये. म्हणजे परिस्थिती कुठलीही असू दे, त्यानं जर ठरवलं ना की आपल्याला लॉस घ्यायचाच नाही तर तो घेऊ शकत नाही. म्हणजे एवढी सिच्युएशन आपण त्यात क्रिएट करून ठेवतो. फक्त त्याला प्रॉपर ट्रेड मॅनेजमेंटनंच गेला पाहिजे, जी रिस्क मॅनेजमेंट आहे. म्हणजे मी मगाशी सांगितलं की 1 लाख तिथं नाहीत लावायचे, 10%. हां. मग राहिलेले 90 तुम्ही मॅनेज करून ती पोझिशन कंट्रोलमध्ये आणू शकता. अजून एक विचारायचं होतं मला असं की आता मी सामान्य माणूस जो म्हणतो की अरे माझ्या कष्टाचा पैसा आहे, तो गेला नाही पाहिजे, लॉस नाही झाला पाहिजे, तर तो किती कमी अमाऊंटनी सुरू करू शकतो या गोष्टी? स्टॉक मार्केटमध्ये यायचं असेल इन्व्हेस्टमेंट करायला तर 10 रुपयेपासून पण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. अरे बापरे. 1 पैसा पण इन्व्हेस्टमेंट करू शकता, तेवढे पण स्टॉक आहेत. पण आपण पेनी स्टॉकमध्ये जात नाही. हां, बरं झालं तुम्ही एक क्वेश्चन घेतला की जे नवीन लोक असतात ते काय करतात की 1000 रुपये मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा आणतात. मग त्यांची एक पहिल्यांदा सायकोलॉजी काय असते, मी 1000 रुपयाचे 1 रुपयाचे 1000 स्टॉक घेतो, पण 1000 रुपयाचा एक स्टॉक नाही मी घेणार. लोकांना क्वांटिटी दिसते. बरोबर. स्टॉक मार्केटमध्ये कधीही क्वांटिटीवर बघू नका, क्वालिटीवर बघा. 1000चा शेअर तो 1000चा काय, कारण त्याची क्वालिटी ती आहे. बरोबर. 1 रुपयाचा शेअर अजून 1 रुपयालाच काय, कारण त्याची क्वालिटी 1 रुपयाची आहे. क्वांटिटीवर कधी ट्रेड नाही करायचे, क्वालिटीवर करायचं. अच्छा. सोशल मीडिया आणि पेपर्स वगैरे मध्ये खूप निगेटिव्हिटी आहे या गोष्टीबद्दल की बापरे, सामान्य माणसांनी त्या वाटेला जाऊच नाही. याच झोनमध्ये लोक आहेत बऱ्यापैकी की लॉसच होतो, ते अवघड आहे, खूप निगेटिव्हिटी आहे. तर कारण आपल्यासमोर येणाऱ्या बातम्या मोस्टली लॉसेसच्या येतात. तर प्रॉफिटच्या बातम्या आल्या पाहिजेत का? आणि हे निगेटिव्हिटीचा तुम्ही हे कसं करता की ते पॉझिटिव्हिटीमध्ये कसं कन्व्हर्ट केलं पाहिजे? सर, विषय असा आहे की प्रॉफिटच्या बातम्या सगळेजण व्हायरल करतात. आता सध्या सोशल मीडियावर एकच ग्रीड फॅक्टर चालू केला आहे की मला एवढा प्रॉफिट झाला इंट्राडेमध्ये, आणि लोकांना स्टॉक मार्केटमध्ये आणलं जातं आहे. म्हणजे मला एका दिवसात 10 लाखाचा प्रॉफिट झाला, 15 लाखाचा प्रॉफिट झाला, पण त्यांचं कॅपिटल त्या लेवलचं असतं. 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी, 100 कोटी, त्यातले त्यांनी 10% लावलेले असतात. 1 कोटीला 1 लाख मिळाले म्हणजे 1% रिटर्न आले. हे लोकांना माहीत नाही. मगाशीच म्हणून तुम्हाला सांगितलं की लोक पैशामध्ये प्रॉफिट बघतात, पर्सेंटेजमध्ये. बरोबर. तुम्ही 10,000 रुपये, 20,000 रुपये घेऊन येता, ते सहज जातात. ते रिकवर करणं खूप अवघड आहे. 1 कोटीतनं 1 लाख रिकवर करणं सोपं आहे. बरोबर. पण तुमच्या 10,000 मधनं 5,000 किंवा 2,000 गेले तर 8,000वर परत 2,000 प्रॉफिट जनरेट करणं खूप अवघड आहे. त्यामुळे जी रिकवर करण्याची कॅपॅसिटी आहे ती कमी कॅपिटलमध्ये खूप लो आहे, त्यामुळे लोक लॉसमध्ये जातात. अच्छा. माझं एकच ऑब्झर्वेशन आहे की जे 1 लाख रुपयाच्या आत कॅपिटल घेऊन येतात तेच लॉसमध्ये जातात. ज्यांच्याकडे 4 लाख, 5 लाख, 10 लाख कॅपिटल आहे आणि जे प्रॉपर ट्रेड मॅनेजमेंट करून ट्रेड करतायत ते लॉसमध्ये जात नाहीत, कारण त्यांच्याकडे बकेट आहे अजून ट्रेड म्हणजे झालेला लॉस रिकवर करायला. 15-20 हजार रुपये घेऊन येणाराचं ते कसे रिकवर करणार आहे? बरोबर. 2-4 ट्रेड जरी अपोजिट गेले तर तो लॉसमध्ये जाणार आहे ना. ऑप्शन बायरची जी विनिंग प्रोबॅबिलिटी आहे ती फक्त 3% आहे, 30%. म्हणजे 10 ट्रेड जर त्या ऑप्शन बायरनं घेतले तर 3 ट्रेडमध्ये तो विन होऊ शकतो, 7 ट्रेड त्याच्या लुझिंगमध्येच जाणार आहे. मग अशी विनिंग प्रोबॅबिलिटी असताना सुद्धा लोक त्यामध्येच जातात. त्यांना जरी म्हटलं की ऑप्शन सेलिंग करा किंवा हेजिंग करा, ऑप्शन सेलिंगला 1 लाख रुपये लागतात एका लॉटला. मग 1 लाख रुपये लावून 1,000 रुपये घेणं ही लोकांची मेंटॅलिटी नाही. लोकांना 10,000 रुपयेवर ती 10,000 पाहिजे. या मेंटॅलिटीमुळे लोक लॉसमध्ये जातात. मग या सगळ्यातनं हे कुठंतरी असं प्रमोट होतंय का की ट्रेडिंग किंवा स्टॉक मार्केट हे श्रीमंत लोकांचेच गोष्टी आहेत, त्यांनीच कराव्यात, मग मिडल क्लास माणसांनी त्यात पडू नये, या सगळ्या गोष्टी याच्यातनं प्रमोट होत आहेत का? 100% तर हेच दिसतंय आता सध्या मार्केटमध्ये की स्टॉक मार्केट हा श्रीमंताचा गेम आहे किंवा छोट्या माणसांनी किंवा कॉमन पर्सननी याच्यामध्ये येऊ नये.
जर त्यांना या कॉमन लोकांना जर या गोष्टी कळाल्या की स्टॉक मार्केटमध्ये जर आपण कन्सिस्टंट प्रॉफिट घ्यायचं असेल तर प्रॉपर नॉलेज घेतलं, जसं MBBS व्हायला असेल तर आपल्याला प्रॉपर नॉलेज घेऊन यायचं असेल, पण स्टॉक मार्केटमध्ये अशी सिस्टीमच उभी करून दिली नाही लोकांना की तुम्ही तिथं शिक्षण घ्या आणि चांगलं शिका, मग ट्रेडिंग करा, प्रॉफिटेबल व्हा, असं नाही आहे. कारण काबाड कष्ट करायला सर्वसामान्य जनताच आहे, त्यांना 9 ते 5 काम करायचंच आहे. आणि त्यांना असं दाखवलं की अलिबाबाचे गुहेचं दार कुणीच उघडू शकत नाही, कॉमन माणसाचं तर कामच नाही. आणि जर अल्गो वगैरे ट्रेडिंग तुम्हाला करायचं असेल तर त्याला लाख 2 लाख 5 लाख कॅपिटल लागतं, 5-10 हजारमध्ये बनतं हे लोकांना माहितीच नाही. आणि अल्गो ट्रेडिंग हे खूप मोठं रॉकेट सायन्स आहे असा बऱ्याच लोकांचा प्रश्न. त्यामुळं ही आता मला एक सांगा की अमेरिकेमध्ये 55% लोक स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात आणि भारतामध्ये ते 8-10% आहेत फक्त. बापरे. मग तिथं जर लोक ट्रेडिंग करतात मग ते तिथे सगळे काही लॉस मेकरच आहेत का? मग ती टेक्नॉलॉजी, ती सिस्टीम आपल्याकडे आलेली नाही किंवा येऊन दिलेली नाही. पण लोकांना जर या गोष्टीचं प्रॉपर नॉलेज घ्यायचं असेल तर जिथं मिळतं तिथनं घ्या, आमच्याकडेच घेतलं पाहिजे असं काही विषय नाही, पण नॉलेज घेऊनच ट्रेडिंग करा. आता खूप सेक्टर्स आहेत असं ऐकण्यात येतं त्याच्यात, की किती सेक्टर्स आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि त्याच्यातलं तुमचा पर्सनली आवडता सेक्टर कुठला आहे? सगळ्यात माझा जर आपण बघितलं की स्टॉक मार्केटमध्ये निफ्टी 50 आहे आणि निफ्टी 50 ही 13 सेक्टरपासून बनते. अच्छा. त्याच्यामध्ये सगळे सेक्टर म्हणजे समजा आता बँक निफ्टी आहे ती फक्त बँकिंग सेक्टरवरती काम करते. फार्मा सेक्टर आहे ते फक्त फार्मा कंपन्यांचं ॲव्हरेज घेते. IT सेक्टर आहे जी TCS वगैरे इन्फोसिस या कंपन्यांचे करते. मग याच्यामध्ये माझा सगळ्यात आवडता सेक्टर जो आहे तो फार्मा. अच्छा. कारण काही जरी झालं तरी तो सेफ आहे, सगळ्यांना लागणार आहे. कोरोना जरी आला, काही जरी झालं तरी तो सेक्टर कुठं हलत नाही. आणि दुसरा म्हणजे FMCG, ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत, ज्या डेली नीड्स आहेत त्या फार्मा आणि FMCGमध्ये कंटिन्यू आपण करतो. अच्छा. तुम्ही मगाशी म्हणलात की तुम्हाला हे खूप मोठा सुरुवातीला लॉस झाला आहे, तर मग या लॉसच्या काळामध्ये तुमच्या फॅमिलीने तुम्हाला कसा सपोर्ट केला? आणि आता आपण तसं बघायला गेलो तर हे खेळ म्हणू शकतो आपण याला एक, तर या सगळ्यात फॅमिली किती मॅटर करते आणि फॅमिलीचं सपोर्ट किती मॅटर करतो? म्हणजे महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या लोकांना स्टॉक मार्केटमध्ये जुगारच वाटतो. कारण ते कधी प्रोफेशनली त्याच्याकडे बघत नाहीत, फक्त इमोशनली बघतात. ज्यावेळेस मला मोठा लॉस झाला आणि मी माझ्या अर्धांगिनीला सांगितला त्यावेळेस तिनं थोडा हे केलं, विरोध करायचा प्रयत्न केला, पण तिनं नंतर समजून घेतलं आणि तिनं फुल सपोर्ट केला. तिचा असा सपोर्ट केला की म्हणजे तुम्ही ठीक आहे, तुम्ही काय करायचं ते तुम्ही करा, काय झालं तर मी आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणजे बायकोचा जो सपोर्ट आहे तो खूप स्ट्रॉंग असल्यामुळं परत मी रिकवर झालो आणि परत या सिच्युएशनला येऊन थांबलो. सो फॅमिली सपोर्ट खूप जास्त मॅटर करतो, गरजेचं आहे. कारण ट्रेडरच्या मी म्हटलं ना 5वीलाच लॉस पुजलेला असतो, पण जर मोठा लॉस झाला तर आपल्याला टोमणे मारणारे नको आहेत तर सपोर्ट करणारे. बरोबर. बायकोनं मला आत्तापर्यंत सपोर्ट केलेला आणि त्याची ही सिच्युएशन आहे. क्या बात. अजून एक जी माझ्याही डोक्यात गोष्ट असते आणि जी बऱ्याचशा यूथच्या डोक्यात ही गोष्ट येऊ शकते की या गोष्टीकडे आपण एक करिअर ऑप्शन म्हणून बघू शकतो का? म्हणजे आज मी मेडिकल, इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर आर्ट फॉर्म्स किंवा बिझनेस या गोष्टींकडे जे करिअर ऑप्शन्स म्हणून बघते, तर ट्रेडिंगकडे ॲज अ करिअर ऑप्शन म्हणून आपण बघू शकतो. जर तुमच्याकडे शिकण्याची इच्छा असेल आणि कंटिन्यू लर्निंगमध्ये तुम्हाला राहायचं असेल तर स्टॉक मार्केटसारखी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी कुठंच नाही आणि त्याच्यासारखा बिझनेस कुठंच नाही. तुम्ही जर इंजिनिअरिंगला 5 वर्ष देत आहे किंवा MBBSला 5-6 वर्ष देत आहे तर ती स्टॉक मार्केटला 5 वर्ष पेपर ट्रेडिंगला द्या, प्रॉपर नॉलेजला द्या, बॅक टेस्टिंगला द्या, सगळ्या गोष्टी होत आहेत का नाही ते चेकिंगला द्या, तो कॉन्फिडन्स घ्या आणि मग स्टॉक मार्केटमध्ये उतरा. पण आपल्याला कसं होतं आहे की पेशन्स नाहीत, लगेच तूप खाल्लं की रूप आलं पाहिजे. म्हणजे आज मी ट्रेड घेतला की मला तो प्रॉफिटमध्ये आला पाहिजे, माझे 100%च्या 100% ट्रेड प्रॉफिटमध्ये आले पाहिजेत, असं कधी होणार नाही. तुम्ही याला व्यवसायाकडे बघा, कमीत कमी 3 वर्ष तुम्हाला याच्यामध्ये द्यावीच लागतील. दररोज चार्टसमोर बसून चार्टच्या मुवमेंट कशा होत आहेत, त्याच्या पाठीमागची सायकोलॉजी, या गोष्टी शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही डेफिनेटली सक्सेसफुल ट्रेडर बनू शकता. पण करिअरचं ऑप्शन म्हणून तुम्ही याच्याकडे निवडताय, पण तुम्ही कधी निवडता ज्यावेळेस तुम्हाला कुठंच नोकरी लागत नाहीत त्यावेळेस. उमेदीच्या काळामध्ये, शिकण्याच्या कालावधीमध्ये जर तुम्ही याच्याकडे करिअरचा ऑप्शन म्हणून जर बघितलं तर याच्यासारखं दुसरा कुठलाच बिझनेस नाही की तुम्हाला दिवसाला 1% जरी रिटर्न्स तुम्ही घेतले
तरी एका वर्षामध्ये 1 लाखाचे 13 लाख होतात डेली 1% जरी आपण जनरेट केला. आणि स्टॉक मार्केटमध्ये माझ्याशी रिलेटेड करतील की 1% प्रॉफिट काढणं काही अवघड गोष्ट नाही, एका सेकंदामध्ये किंवा एका मिनिटामध्ये सुद्धा. पण आपली भूक ती थांबतच नाही की मला जास्त प्रॉफिट, त्यामुळेच लॉसेसमध्ये जातं. आणि अजून एक विचारायचं होतं मला की आता आपल्या लिस्नर्सना, तुम्हाला यूथ लिस्नर्सना, की हे कसं मोटिवेट करता येईल की ट्रेडिशनल वेज ऑफ करिअर, की ठरलेले वेज की CA, मेडिकल, इंजिनिअरिंग याशिवाय सुद्धा तुम्ही ह्याच्याकडे ॲज अ करिअर बघा आणि ह्याच्यातनं हे करा, हे मोटिवेशन द्यायला तुम्ही काही सांगू शकाल का? जे यूथ आहेत त्यांना माझं सगळे टेक्नॉलॉजीवरच आता आहेत, कारण लहानपणापासून त्यांना मोबाईलवर झूमपासूनच आता कोरोनापासून ते शिकत आहेत. तुम्ही स्टॉक मार्केटकडे बघताना एक करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणूनच बघा. ठीक आहे, तुमच्या आईवडिलांची इच्छा असेल की CA, डॉक्टर, वकील, इंजिनियर जे काय व्हायचं आहे ते पार्ट टाईम कराच, पण डेली 2 तास तरी स्टॉक मार्केट काय आहे ते बघण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करा. जसे तुम्ही कोर्सेसला पैसे देऊन करता, म्हणजे जे काही तुमची फॅकल्टी आहे, डॉक्टर, वकील, इंजिनियर, त्याला जे चार्जेस करता, तसे स्टॉक मार्केटचे स्टेप बाय स्टेप घ्या, पुस्तकं घ्या, त्याच्यातनं शिका, एखाद्या सक्सेसफुल ट्रेडरकडे जा, त्याचा गायडन्स घ्या आणि स्टेप बाय स्टेप त्याची जर्नी चालू करा. माझं सांगणं एकच आहे की जे तुम्हाला खाऊला पैसे दिलेत किंवा पॉकेट मनी जे दिलेले आहेत त्याची थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. म्हणजे 10 रुपयाचे शेअर जरी बाय करून ठेवले ना तरी चालतंय. वडापाव खाण्याऐवजी 10 रुपयाचे स्टॉक बाय करा, पण इन्व्हेस्टमेंट हळूहळू चालू करा. माझी सगळ्याच आईवडिलांना किंवा सगळ्याच पालकांना एकच विनंती राहील की तुमचं एक डीमॅट अकाउंट ओपन करा आणि त्याच्यामध्ये जे काही ट्रॅव्हलिंगमधून येणारे पैसे वाचतील ते तिथे ॲड करा आणि एखाद्या चांगल्या कंपनीच्या स्टॉकमध्ये ते इन्व्हेस्ट करायला सुरू करा. SIP करा, काही करा, पण स्टॉक मार्केटमध्ये तुमच्या मुलाला त्याचे बाळकडू द्यायला सुरुवात करा. हे जसं तुम्ही समजताय तसं जुगार नाही आहे, हे प्रोफेशनल आहे. जर समजलं तर खूप काही याच्यामध्ये आहे, न समज करता जर काय तुम्ही केलं तर याच्यासारखं डेंजर काय. बरोबर. मला असं वाटतं की आता समजा मला बिझनेस सुरू करायचा आहे, तर शासनाकडनं असे वेगवेगळे कोर्सेस आहेत, वेगवेगळ्या काय म्हणतात सेमिनार्स आहेत, शिक्षण व्यवस्था आहेत, ते तुम्हाला बिझनेस शिकवतं की तुम्ही कसं केलं पाहिजे, त्याच्यातल्या नुक्स अँड गोष्टी सगळ्या शिकवतात. तर असं आपल्याला कुठे ट्रेडिंगसाठी करणं गरजेचं वाटतं का, की शासनाने ह्याच्यासाठी काहीतरी पावलं उचलून हेही शिकवण्यासाठी वेगळ्या कोर्सेस, वेगळ्या स्कूल्स, वेगळ्या शाळा काढल्या पाहिजेत? शासनाने NISM नावाचं एक पोर्टल जनरेट केलेलं आहे त्यासाठी, पण त्याच्यामध्ये फक्त अभ्यासक्रम दिला जातो. तुमचा तुम्ही अभ्यास करा, तुमची तुम्ही एक्झाम द्या. नॉलेज द्यायचं काम केलं पण ते लोकांच्या पण अजून पोहोचलेलं नाही. जर NISMचे जे काही कोर्सेस आहेत फायनान्शियल लिटरसीच्या बाबतीत, त्या शासनानं इनिशिएटिव्ह घेतला आहे, पण त्याचे असे कॉलेजेस नाहीत किंवा युनिव्हर्सिटीज नाहीत किंवा ट्रेनिंग सेंटर नाही आहेत. ते तुमचं तुम्ही पुस्तकं वाचा, म्हणजे थेरॉटिकली नॉलेज घ्या की कसं बनतं. प्रॅक्टिकली नॉलेज देण्यासाठी काय प्रयत्न केलेले नाहीत आणि आपले तेच प्रयत्न आहेत. आता आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे इव्हेंट घेतोय, सेमिनार घेतोय, तिथं या सगळ्या गोष्टी NISMचे जे सगळे कोर्सेस आहेत ते आपण त्या ठिकाणी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे की त्यांना थेरॉटिकली नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज या पद्धतीनं आपण लोकांना चांगल्या पद्धतीनं, म्हणजे असं त्याच्यामध्ये कुठला ड्रॉबॅक राहणार नाही की त्याला एक ट्रेडर बनण्यासाठी गरजेचं आहे. ते सगळं नॉलेज देण्याचा आपण आता प्रयत्न करतोय. आपले प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता जे सेमिनार होणार त्यातनं आपण हेच गोष्टी प्रमोट करणार. आणि तुमचे कोर्सेस पण आहेत, सेमिनार्स ही गोष्ट वेगळी, पण लॉंग टर्म कोर्सेस ज्यांना डीप लर्निंग करायचं या गोष्टीमध्ये, त्यासाठी तुमचे कोर्सेस आहेत का? हो आहेत की. बेसिक टू ॲडव्हान्सचा एक आहे की ज्यांना काही स्टॉक मार्केट माहीत नाही त्यांच्यासाठी तो एक 15 दिवसाचा आपला जवळजवळ 72 तासांचा एक आहे. त्यानंतर दुसरा एक आहे ज्यांना बऱ्यापैकी स्टॉक मार्केटमध्ये एक माहिती आहे, त्यांना ॲडव्हान्स ऑप्शन हेजिंगचा आहे. त्यांच्या पुढं जर जायचं असेल तर अलगो तो आहे. त्यानंतर AIचा पण एक आपण इंडिकेशनचा एक घेतलेला आहे. असे 4 कोर्सेस आपले आहेत. मग या कोर्सेससाठी कुठे तुमचे हे क्लासेस होतात त्याची सगळ्याची जरा मला माहिती द्या. आपले जे क्लासेस आहेत ते ऑनलाईन पण होतात आणि ऑफलाईन पण होतात. ज्यावेळेस आपल्याकडे तो विद्यार्थी कनेक्ट होतो त्यावेळेस त्याला व्हॉट्सअप थ्रू त्याला येणाऱ्या अपकमिंग जे इव्हेंट ज्या ठिकाणी आहेत त्याची माहिती मिळते. त्याचबरोबर जे ऑनलाईन कोर्सेस होणार आहेत ते त्याला व्हॉट्सअप थ्रू तिथं मिळून जातं. अच्छा. या गोष्टीसाठी शिकवण्यासाठी किंवा याच्यासाठी डीप लर्निंगसाठी कुठले ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा तुम्ही कुठल्या ऑर्गनायझेशनशी निगडीत आहात आणि मुळात त्यांची उद्दिष्ट काय आहेत? बरोबर क्वेश्चन आहे की आत्ता आम्ही एक इनिशिएटिव्ह हाती घेतलेला आहे. फिजिकल फिट एज्युटेक हब नावाचा एक आम्ही इनिशिएटिव्ह कंपनी सुरू केलेली आहे की त्याचा उद्देश आहे की त्यांना प्रॉपर ऑप्शन बाईंगचा एक सेपरेट ट्रेनर आहे, ऑप्शन सेलिंगचा एक सेपरेट ट्रेनर आहे आणि त्याला बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या शिकवण्याचं. म्हणजे
फिजिकल फिट एज्युटेकचा आमचा उद्देश आहे की सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य व्यक्तीला स्टॉक मार्केटमध्ये ए पासून झेडपर्यंत नॉलेज देणं, त्याचबरोबर लाईव्ह मार्केटमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज देणं आणि ज्या काही प्रत्येक भागामध्ये आपण जाऊन सेमिनार वगैरे अरेंज करणार आहे तिथल्याच लोकांना तिथंच ऑफलाईन ट्रेनिंग घेता यावं, ऑनलाईन ट्रेनिंग घेता यावं, यासाठी आपण प्लॅटफॉर्म म्हणजे फ्रँचायझी मॉडेल पण आता घेऊन याचा विचार करतोय. आणि जे काही गव्हर्नमेंटनं नॉलेज दिलेलं आहे किंवा जे काही कोर्सेस दिलेत NISMचे ते त्या ठिकाणी फुलफिल करायचा आपण प्रयत्न करणार आहे. ह्याच्यात एनरोल करायला किंवा इथे ॲडमिशन घ्यायला एखाद्याची कंपल्सरी काय क्वालिफिकेशन्स असणं गरजेचं आहे? क्वालिफिकेशन मॅटर करत नाही आपल्यासाठी. आपल्याला फक्त मॅटर करतं की तो डिसिप्लिनमध्ये राहणार आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याच्याकडं क्वालिफिकेशन असो किंवा नसो, शिकण्याची इच्छा पाहिजे. ही फक्त आपलं पहिलं, बरोबर, दुसरं काही नाही. क्विक अर्निंगपेक्षा क्विक लर्निंग किंवा डीप लर्निंग जास्त महत्त्वाचं आहे. अर्निंग करायचं असेल तर तुम्हाला डीप लर्निंग करणं गरजेचंच आहे, त्याशिवाय तुम्ही अर्निंगच्या मार्गाला जाऊ शकत नाही. आणि जर तुमची म्हणजे तुम्हाला तिथं एक लहान बाळ म्हणूनच शिकायचं आहे, म्हणजे तुम्हाला क्युरिओसिटी निर्माण करायची आहे. आणि आम्ही एकच वाक्य वापरतो की समजा एखाद्या व्यक्ती आपल्याकडे ॲडमिशनसाठी आला तर त्याला मी विचारतो की तुझं पास्ट एक्सपिरियन्स काय आहे, कुठले कोर्स केले, काय माहीत आहे, ते सगळं बाहेर ठेवून यायचं, ते विसरून यायचं, तर तुला इथं एंट्री नाही. कारण कसं होतं, कोरी पाटी असेल तर त्याला आपण आकार देऊ शकतो किंवा त्याला जे काय पाहिजे ते तिथं उठवू शकतो. कारण त्याच्या मनामध्ये ज्याला स्टॉक मार्केटमध्ये अयशस्वी होण्याचं आणखी एक कारण, बरं झालं तुम्ही हा विषय घेतला, की सगळंच माहीत असणं, सगळंच म्हणजे सगळंच माहीत असणं. मग समजा मी एखादी गोष्ट त्याला एक्सप्लेन करतोय तर त्याला कुणीतरी वेगळं शिकवलेलं होतं, मग ते असं का तसं का त्याच्यामध्ये जर आला तर तो काहीच शिकू शकत नाही. त्यामुळं ट्रेनिंग घेत असताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्याकडेच नव्हे, कुठंही मी दिलेलं नॉलेज जर खराब असेल तर दुसरीकडे ट्रेनिंगला जाताना ते सोडून द्या, तो काय सांगतोय ते घ्या. बरोबर, म्हणजे ज्याच्याकडे शिकायला जात आहे त्याचं पूर्ण घ्या, तर तुम्हाला त्याचे बेनिफिट मिळतील. याचा अर्ध त्याचा अर्ध त्याचा अर्ध भेळ मिसळ किंतु परंतु ठेवू नका, अजिबात नको. ज्याच्याकडे जायचं आहे ना त्याच्या गेटच्या बाहेर सगळं तुमचं नॉलेज झिरो करा आणि झिरो करून आत एंट्री करा. अच्छा, आता ज्यांना शिकायची इच्छा आहे किंवा ज्यांना तुमच्याशी कनेक्ट व्हायचं आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करायला, शिकून घ्यायला, माहिती घ्यायला, तर ते कुठल्या माध्यमांथ्रू तुमच्याशी कनेक्ट होऊ शकतात? आपली वेबसाईट आहे www.tradewithphysicalfit.com नावाची. त्यानंतर आपलं यूट्यूब चॅनल आहे फिजिकल फिट एज्युटेक नावाचं, तिथं तुम्ही डायरेक्टली कनेक्ट करू शकता. अच्छा, खरं तर स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंग ही खूप भीतीचा विषय, खूप भीती बसली आहे लोकांच्या मनात बिकॉज ऑफ मेनी थिंग्स. पण आज तुमच्याशी बोलल्यानंतर असं वाटतं की ह्याचं शिक्षण घेतल्यानंतर हे खूप सोपं होऊ शकतं आणि ह्यानी फायदे होऊ शकतात लोकांना. सो तुमच्याशी बोलून खूपच म्हणजे मजाही आली. ते अवघड गोष्ट सोप्या गोष्टीत कशी तुम्ही समजावून सांगितली, त्याच्यामुळे खूप फरकही पडला सायकोलॉजीमध्ये आमच्या. सो थँक्यू सो मच या सगळ्यासाठी आणि हे शिकवण्यासाठी. आणि होपफुली जास्तीत जास्त लोक ह्याच्यात इंटरेस्ट घेऊन शिकून गोष्टी करतील अशा एक अपेक्षा ठेवू शकतो आपण. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि ही सगळी माहिती दिली त्याच्याबद्दल. थँक्यू.